डिपेंडन्सी ना. हा, कालच्या चहाचा बेसिकली आपला टॉपिक राहिला होता बरोबर. हो, ऍडिक्शन लागले ना बेवड्यांनो, लक्ष द्या इकडे आता. पेवडे पेवडे, सॉरी सॉरी सॉरी, सॉरी सॉरी. ठीक आहे. ठीक आहे. अय अय गँग, इकडे लक्ष द्या आता. बघा, टॉपिक कोणता आपला ह्याच्यामध्ये? ऍडिक्शन अँड डिपेंडन्सी. ओके ना. सो एक पॉईंट याच्यामध्ये समजून घ्या, ऍडिक्शन काय असणार आहे, डिपेंडन्सी काय असणार आहे. बोथ आर दी डिफरंट वर्ड्स. ओके, दोघांचं मिनिंग पण डिफरंट डिफरंट म्हणताना बघायला भेटणार आहे. बट कसं आहे, डिपेंडन्सी इट्स डिपेंड्स अपॉन ऍडिक्शन. काय म्हटलं समजतंय? डिपेंडन्सी कोणावरती बेसिल आहे, डिपेंड करताना मला भेटणार आहे ऍडिक्शन. म्हणजे ज्या पर्सनला ऍडिक्शन लागलेलं आहे तोच पर्सन त्या ऍडिक्टेड कंपाऊंड वरती डिपेंड होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काल सांगितलेलं होतं, एखादा दारू पिणारा माणूस असेल, मस्तपैकी सकाळ दुपार संध्याकाळ 3 डोस रेग्युलरली असणार तर ना, घेत जर असेल तर इमॅजिन करा, ज्यावेळी तो विचार करणार की बाबा आता लय झालंय, लिव्हर सिरोसिस व्हायला लागलेले, एक नेक्स्ट पेज वरती इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोलचा टॉपिक दिलाय, त्याच्यामध्ये एक वर्ड आलाय बघा, सिरोसिस म्हणून. अरे आहे की नाही? चेकआउट करा, दिलं त्याच्यामध्ये. सो लिव्हर सिरोसिस नथिंग बट काय असणार आहे, स्वेलिंग और इन्फ्लामेशन ऑफ काय असणार आहे, लिव्हर, हे बघायला भेटणार आहे, स्वेलिंग होताना बघायला भेटणार आहे, बिकॉज ऑफ वॉट, अल्कोहोल. आता एखादा पर्सन जर का असं ड्रिंक करत असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, त्या ऍडिक्शनच्या केसमध्ये इतका ऍडिक्टेड झालेला आहे, इतका ऍडिक्टेड झालं की अल्टिमेटली त्याचा जो एफेक्ट असणार कोणावरती झाला, लिव्हरवरती झाला. सो लिव्हरवरती झाल्यानंतर काय होणार, त्याला ऍडिक्शन प्रॉपर झालेलं असणार आहे. आता देन त्यानंतर जर डिसाईड केलं, डॉक्टरने सांगितलं दारू सोडा, राईट ना, अल्कोहोल असणार आहे, ड्रिंकिंग करणं सोडून द्या. तो पर्सन काय करतो, बाबा जाऊन ते फॅमिलीमध्ये माझ्यावरती सगळी फॅमिली डिपेंड करते, राईट ना, एक बायको 4 लेकरं, राईट ना, बरोबर आहे. 4 बरोबर आहेत. काय 4? नाही नाही, 4 समजून घ्या. मग 2 बायको 4 लेकरं, नाही मग एका बरोबर आहे ना. हा. सो बघा, सिच्युएशन अशी जर क्रिएट झाली असेल तर डेफिनेटली तो पर्सन काय विचार करणार, बाबा आता गिव्ह अप करायला पाहिजे. बट तुम्ही ज्यावेळी तो पर्सन काय करतो की रिहॅबिलिटेशन सेंटर, माहिती आहे रिहॅबिलिटेशन सेंटर काय असते? हा, नशा मुक्ती केंद्र, रिहॅबिलिटेशन सेंटर. कशाला गेली होतीस का, तंबाखू का मशिनी? हा, कोण सर्वे करायला गेलेली का? बर, कोण कोण आहे, कसं कसं आहे, बर. तिथे जे पेशंट असतात ना, त्यांना कधी तुम्ही पाहिले का? इतका ड्रामा असतो भाई साहेब, भयानक, राईट ना. 10 रुपयाला, 10 रुपयाला भेटत नाही, राईट ना, तर तिथे लोक काय माहिती का, प्यायचे नाही म्हणून त्यांना पकडून ठेवते ते, आणि त्यानंतर बॉडीवरती शेक करायला लागते, रागराग करायला लागणार, इरिटेट करायला लागणार, राईट ना, पुढे मारधाड करायला चालू, डॉक्टरलाच मारायला चालू. हा, अशी केसेस क्रिएट होतात. डॉक्टर पण म्हणतात हा बाबा ऍडिक्टेड झालेला आहे पर्सन, मग प्रॉब्लेम होतोय. आता त्यानंतर जशी त्यांना दारू थोडीशी दिली का नाही, लगेच बॉडी नॉर्मलाइज, शेक जे हात करत असणार ते एकदम नॉर्मलच होताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे काय झाले मला सांगा, त्या अल्कोहोलवरती त्या पर्टिक्युलरली पर्सनची काय झाले, डिपेंडन्सी झालेले, राईट ना, डिपेंडन्सी आहे. अल्कोहोल घेतला, बॉडी नॉर्मल, अल्कोहोल नाही घेतलं, बॉडी ऍबनॉर्मल. म्हणजे अल्टिमेटली त्या पर्सनची काय झाले, डिपेंडन्सी क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सेम कंडिशन आपली पण होताना बघायला भेटणार आहे. सकाळ सकाळ जर का चहा भेटला नाही, सकाळ होतच नाहीये, राईट ना, अशी कंडिशन येणार आहे. सो सिच्युएशन अशी आहे की आपली त्याच्यावरती डिपेंडन्सी क्रिएट झाली. आणि काय जण, मी तुमच्याबद्दल म्हणत नाहीये, मला माहिती आहे तुम्ही तेवढे पेवडे नाहीयेत म्हणून, राईट ना, बट अशी काही लोक आहेत की ज्यांना जर का अशी चहा जर भेटली नाही, लिटरली त्यांचा दिवस चालू होणार आहे, कुठलं काम करणार नाही, काही नाही, काहीच नाही करणार आहे, राईट ना. जे कामगार वगैरे असतात त्यांना जर का तंबाखू भेटला नाही, डिपेंडन्स आहे कम्प्लिटली, तुम्ही खायला प्यायला देऊ नका, पण तंबाखू द्या, टोबॅको द्या, कंपल्सरी काय करणार माहिती आहे का? खाऊन लगेच कामाला चालू करणार आहेत, म्हणजे त्यांची डिपेंडन्सी आहे. सो ही डिपेंडन्सी इतकी खतरनाक असते की ते रिमूव्ह करताना, म्हणजे एनसीडी क्लिअरली मेन्शन करते, विड्रॉल सिंड्रोम तुमच्यावरती येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. काय करायचंय, या ऍडिक्शन जे आहे त्याच्यावरती तुमची डिपेंडन्सी झाली. आता डिपेंडन्सी मला विड्रॉ करायचे, डिपेंडन्सी असणार ते विड्रॉ करायचे, ऍडिक्शन मला विड्रॉ करायचंय, मला सोडून द्यायचंय. तो सोडून देताना ज्या काही इश्यूज क्रिएट होणार आहेत ना, त्यांच्याबद्दल मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. सो ऍडिक्शन सुटून जाईल, बट जी डिपेंडन्सी क्रिएट झाली ना, ती सोडणं जरा डिफिकल्ट आहे, राईट ना. सो त्यासाठी खूप तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि इतका खतरनाक सिच्युएशन त्या लोकांची होते ना, काय सांगू, राईट ना. इट्स बेटर टू काय करा, ऍडिक्टेडच व्हायचं नाही. ऍडिक्टेड नाही झालं तर बेसिकली डिपेंडन्सी पण होणार नाही, राईट ना. काही गोष्टी अशा घराघरामध्ये किंवा स्पेसिफिकली होताना बघायला भेटणार. आपण काय होतं माहितीये का, घरात सगळं हातात भेटून जाईल, राईट ना, सगळं हातात, चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं हातात भेटत असते, मग मी मस्तपैकी देत असते. आपण काय होतो, ऍडिक्टेड होऊन जातो. आणि त्यानंतर मग एवढी डिपेंडन्सी क्रिएट झालेली असते की बस रे बस, फक्त इकडून बेल वाजवायची, चहा बेल वाजायची, कॉफी बेल वाजायची, राईट ना, डिपेंडन्सी क्रिएट झाली. हॉस्टेलवरती आल्यानंतर नाही, ऍडिक्शन डिपेंडन्सी सगळं गायब झालेलं, राईट ना. आणि इतकी डिपेंडन्सी होती पॅरेंट्स वरती, इतकी डिपेंडन्सी होती, फक्त आवाज द्यायचा, सगळं भेटत होतं, राईट ना. बट आता
ती डिपेंडन्सी इतकी वाढली होती की आता जरा अनस्टेबल होतंय. ओ, नाही सर आम्हाला थांबायचंच नाही, हॉस्टेलला जायचं नाही, आम्ही निघालोय घरी. खूप जरा पोरांनी काय केलं, ऍडजस्टच होत नाही म्हणून हॉस्टेल दिलं सोडून. म्हणजे त्यांची काय झाली होती डिपेंडन्सी. अरे समजतंय का? ऍडमिशन खूप सारे कॅन्सल होऊन जातात कधी विदिन 2 मंथ्स मध्ये, कारण की ते एक्सपिरियन्स करतात हॉस्टेल लाईफचा. राईट ना. आणि त्यानंतर ते विचार करतात की नाही आम्हाला नाही थांबायचं. म्हणजे विचार करा ते त्यांच्या पॅरेंट्स बरोबर किंवा पॅरेंट्स ज्या ऍडिक्टेड कंडिशन किंवा जे हॅबिट लावले असणार त्याच्यावरती किती डिपेंडन्सी क्रिएट झाली असणार आहे. सो तुम्ही सगळे त्यातून बाहेर पडलेला आहात म्हणून तर कंटिन्यू करताय. गुड, व्हेरी गुड. यू आर नॉट ऍडिक्टेड. ठीक आहे ना. और डिपेंडन्सी पण क्रिएट नाही तेवढी झालेली. सो टॉपिक काय दिलाय बघा याच्यामध्ये आपण समजून घ्या. बिकॉज ऑफ द दिस रिसिव्ड बेनिफिट्स, राईट ना. परसिव्ड जो बेसिकली असणार आहे, पहिल्यांदा जो काही तुम्ही अल्कोहोल घेतलेला आहे, ड्रग घेतलेला आहे, तर तुम्हाला काय भेटतो? एक बेसिकली बेनिफिट येताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो लय भारी वाटतं. फर्स्ट टाइम ज्यावेळी घेतो लय भारी वाटणार आहे. बट देन त्यानंतर काय होतं बघा, ड्रग्स आर फ्रिक्वेंटली युज्ड रिपीटेडली, राईट ना. काही गरज नसताना पण आपण बेसिकली काय करतो की ड्रग्स घेताना बघायला भेटणार आहेत. फर्स्ट टाइम जर का तुम्ही झोपेची गोळी घेतली, वा लय भारी झोप, 8 तास 10 तास कधी झोप निघाली कळत पण नाही. सो ही पहिली सुरुवात आहे. तुम्हाला एक आयडिया आली, तुम्हाला एक क्लॅरिटी आली, राईट ना. तुम्हाला चांगला एक बेनिफिट बघायला भेटणार आहे. वा इतक्या दिवसानंतर मी मस्तपैकी शांतपणे झोपी गेलोय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद भेटतोय. तर ती कंडिशन पहिल्यांदा असणार आहे. बट लेक्स कंडिशन मध्ये ज्यावेळी पण तुम्ही वर्कलोड जास्त येतो, आता ऑब्विसली जेव्हा तुम्ही डॉक्टर बनाल, तुम्हाला पण काय असणार, डे नाईट तुमचे कधी कुठं कसं बेसिकली असणार तुम्हाला कळणारच नाही. तुम्हालाच परत गोळ्या घ्याव्या लागतात झोपेच्या. का? रात्रीचा इकडून कॉल येणार आहे, डॉक्टर साहेब ऍक्सिडेंट झालाय, पेशंट आलाय, लवकर या. और काय असणार आहे, काही इमर्जन्सी इमर्जन्सी असणार आहे, तुम्हाला बोलवलं जाणार आहे. मग तुम्ही इथं मस्तपैकी रात्री 10-12 वाजता मस्त झोपलेला असणार आहे, राईट ना, आरामात. राईट ना. सो देन त्यानंतर मला म्हणायचं राईट ना, आता तुम्हाला लगेच कॉल आला तर तुम्ही काय करणार, सगळ्यांना सोडून कुठं, हॉस्पिटलमध्ये. म्हणजे लेकरं पण असणार ना ऑब्विसली. तुम्ही ज्या वेळी भाईसाहेब 25-30 चे असणार आहेत, मॅरेज तर झालेलं असणार, लेकरांना घरांना सगळ्यांना सोडून तुम्हाला यावं लागणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, इट्स 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 युअर काय असणार, रिस्पॉन्सिबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावानं सगळी तुमची काय असणार, झोपमोड झाली असणार आहे. 10 वाजता आलाय, 12 वाजेपर्यंत झोपलाय, 12 वाजता दुसरा कॉल, लगेच सर्जरी चालू, 3-4 वाजेपर्यंत इमर्जन्सी केसमध्ये तुम्ही चालू आहे. मग कधी जाणार घरी, परत स्नान करून लगेच परत तुमचे वर्क चालू असणार आहे. सो एक कंडिशन क्रिएट होते. मग या केसमध्ये तुम्ही काय करणार, गोळ्या घ्यायला जाणार का, प्रॉपर झोप होण्यासाठी. प्रॉपर झोप होण्यासाठी तुम्ही रिपीटेडली जर घेतलं, तर समजून घ्या त्या झोपेच्या गोळ्याचं तुम्हाला इव्हन काय झालं, ऍडिक्शन. आणि जर का त्यानंतर झोप जर लागत नसेल, तर गोळ्या खाल्ल्या, झोप येते. गोळी जर घेतली नाही तर काय झाले, झोप लागत नाही, म्हणजे तुमची काय झाली, डिपेंडन्सी. क्लिअर होतंय, क्लिअर होतं काय? हे सगळे पॉईंट्स इथे मेनली मेन्शन करून दिले. दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स विच वन फेल्स टू रिअलाइज इज द इनहेरिटेड ऍडिक्टिव्ह काय असणार, नेचर बनताना बघायला भेटणार. एस्पेशली काय असणार तुम्हाला अल्कोहोलचं आणि ड्रगचं. आता एक वर्ड इथं आलाय इनहेरंट, राईट ना. म्हणजे काय असणार आहे की जे तुम्हाला आता आहे, नंतर असणार आहे, आणि पुढे पण होत राहणार. जस्ट लाईक इनहेरिटेड डिसिजेस असतात, राईट ना. इनहेरिटन्स आपण बघतो, जे की आपल्याला आपल्या पॅरेंट्स कडून भेटताना बघायला भेटणार. सिमिलर केसमध्ये अल्कोहोलची सिच्युएशन आहे. तुम्ही चाइल्ड एज मध्ये किंवा बेसिकली टीन एज मध्ये घेतलं, अडल्ट एज मध्ये पण घेणार आहे, आणि त्यांना तुम्ही ओल्ड एज मध्ये पण घेता, राईट ना. तुम्ही जर का तुमच्या घरी कोणी जर का आजोबा पण जो पण असणार आहे, आता आजोबाच असणार आहेत किंवा वडील, जर का त्यांना विचार गेले, तर तुम्ही विचार की त्यांना ऍक्च्युअल स्पेसिफिक जी ऍडिक्शन लागलं होतं कोणत्या एज मध्ये लागलं होतं. एज कोणतं असणार, हेच आहे टीन एज. काय असणार, अडल्ट एज 20-25 एज मध्येच लागलेलं असणार आहे. पण सांगा ते कंटिन्यू झालेत, म्हणजे काय झालं, इनहेरिट झालेलं आहे, कंटिन्युअस येताना बघायला भेटणार. फर्दर काय सांगतात, ऍडिक्शन इज अ सायकोलॉजिकल, क्लिअरली वर्ड मेन्शन केलेलं आहे. इथं फिजिओलॉजिकल वर्ड जर टाकला गेला, तर समजा तुम्ही चुकून जरी वाचला, इनकरेक्ट स्टेटमेंट बनताना बघायला भेटणार. वर्ड काय दिलाय, सायकोलॉजिकली अटॅचमेंट टू काय असणार आहे, सर्टन इफेक्ट सच काय असणार आहे, इफोरिया. इफोरियाचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, राईट ना. खूप असं म्हणजे इमॅजिनेशन येणं, खूप सारे इमॅजिनेशन करणं. अरे हो, एक आला उसमें क्या है. अरे बाबा अभी पूरा चेक कर, चेक, कोई बात नहीं, चेक. देखो भाई, वैसे भी क्या है कि अभी एनसेटी है, काला भी दिखूंगा तो ही कोई प्रॉब्लम नहीं. कहा, किस बात के लिए? अभी मैं बोल रहा हूँ, जब पैनल के ऊपर टीचिंग करता हूँ ना, तब वो क्लियर हो जाता है, क्योंकि वहां पे जरूरत है. तो यहाँ पे क्या जरूरत है, पूरा एनसीटी उनके सामने, मेरे सामने एनसीटी क्लियर करके दे रहा हूँ. साहब, क्यों? हा हिंदी कशाला बोलताय? हा? बाबा तुला काय होते रे? हा, कुठून आला तू, राजस्थान? हा, यूपी? एमपी, यूपी, पाकिस्तान? काय म्हटलं, पाकिस्तान? सब काय पुरे आहेत. जाऊन दे भाई, ठीक आहे. हा.
अरे 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 अरे. समजलं. ठीक आहे. आता ते कसं आहे माहितीये का की पॅनल वरती जर घेतलं तर काय त्याचा गरज नाही मला पॅनलच्या. ऐ एनसेट आहे तुम्हाला पॅनलची जास्त काही गरज आहे का मला सांगा बघू आता. नाहीये. आणि सगळं ऐकायला तर येतंय ना. बस ऐकायचं ते बघायचं नाही. समजतंय. ज्या वेळी तुम्हाला टेक्निकल कन्सेप्ट होत्यात थोडंसं फ्लो चार्ट होत्या डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन होतं तर सगळे आपण बोर्डवरती घेतले हे सगळे थिअरी आहे रे. त्याला शिकवायची पण गरज नाहीये. तुम्ही वाचलं तरी समजून जाईल की बाबा काय ऍडिक्शन असते कसं डिपेंडन्सी क्रिएट होते. बट पर्पज असं की फक्त तुम्हाला इन्साइट याच्यामध्ये क्लिअर व्हावी. टेन्शन नको घेऊ भाई त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि ते कार्ट आहे का नाही जे कंप्लेंट करणार आहे त्याला मी बोलतो. त्याला समजावून सांगतो की बाळा एनसाठी गरजेचे. एनसाठी तुला क्लिअर झाले की ते विचारतो. ठीक आहे. कोण आहे रे कोण आहे जेईच आहे. हा ठीक आहे. बरोबर ना जेईच होतं ना. गणू जेईच होतं ना. ठीक. चलो आगे बढ़ते. सो कंडिशन काय सांगितलं इफोरियाचं मिनिंग काय असणार इमॅजिनेशन. तुम्हाला लास्ट टाइम एक गाणं सांगितले ते जरा इमॅजिन केलं. फुल तुमची कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर होता ना बघायला भेटणार राईट ना. माहिती ना कुठलं गाणं. अरे सांगितलेलं की हा चलने चले हम तारो के शहर में. ते गाणं जर ऐकलं का नाही तुम्हाला समजत हाय कुठं पृथ्वीवरती जायचं कुठं तारोच्या शहरामध्ये तिकडे कोणी तुम्हाला उभं पण करायचं नाही. राईट ना हाकलून देतील तिथून. तिथली ती गाणी बी नाहीत का नाही ते इथंच तिकडे नाही जमणार म्हणतील. सो इफ फॉर या कंडिशन असणार आहे टेम्पररी फिलिंग असणार आहे ऑब्विसली. जेव्हा कधी तुम्ही बेसिकली अशा ऍडिक्शन घेतात तर तुम्हाला शॉर्ट टाइम साठी एकदम कूल एकदम चिल वाटताना बघायला भेटणार आहे. बट ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस केलं तर लॉंग लास्टिंग त्याचा काहीच इफेक्ट नाहीये. कोकीन ड्रग्ज आपण घेणार आहे शॉर्ट टाइम साठी घेतो. 31st ला तुम्ही जर डिस्कस केलं का नाही तर वाळून समजून घ्या. 31st जो काय नाईटचा टाइम पिरियड असणार लोकांनी काय केलं मस्तपैकी रम विस्की ब्रँडी टकेला ओढका आणि काय 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 कसले कसले. बाबा हे म्हणत असेल काय सांगायला लागले पोरांना. ठीक आहे ना. आता मला सांगा हे पिल्यानंतर ना ए ते सांगावं लागतं. पर्सनल काय एक्सपिरियन्स नाही तुम्ही का बसा तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असतंय. मी क्लिअरली सांगायला लागलोय. अशा काही गोष्टी जर करत असतील तर विचार करा ते जे अल्कोहोल असणार आहे इव्हन काय असणार ड्रग्स पण घेताना बघायला भेटणार हिरोईन. राईट ना. हिरोईन असणार आहे गांजा असणार आहे और इव्हन काय असणार कोकीन वगैरे आपण बघतोय. राईट ना. मस्तपैकी रात्रभर सगळा धिंगाणा. आता मला सांगा ज्यावेळी ते घेतात त्यावेळी त्यांना शॉर्ट टाइम साठीच फिलिंग येते. जसा बेसिकली नशा उतरतो काय केलं मी काल रात्री. मी कुठल्या गटरमध्ये पडलो होतो. मला कोणी उचलून घेऊन गेलं. हा काय काय माझ्या बरोबर झालं. हे त्याची त्याला आयडियाच राहत नाही. आणि ज्यावेळी तो एकदम कॉन्शियस मूड मध्ये येतो किंवा मेल असो किंवा फिमेल असो बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस झाल्यासारखं फिलिंग येतात. आणि ते चेंजेस जर का फेवरेबल असतील तर ठीक आहे अनफेवरेबल आले असतील तर मग त्याच्यानंतर काय काय कांड होतं ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे राईट ना. ते रिअलाइज होतं कधी ज्यावेळी नशा सगळा उतरतो त्यावेळी म्हणजे मला सांगतो तो नशा परमनंट आहे का रे. नाही. कसं आहे टेम्पररली येताना बघायला भेटणार. अडून तुम्ही ते गाणं कधी ऐकलं का नाही जाऊ द्या लयच गाणे गाणे सांगत असतात जाऊन द्या. एक गाणं होतं बघा खूप जुनं गाणं होतं आणि हे ऍक्च्युली प्रभुपादाने बेसिकली काय केलं माहिती का शिल प्रभुपाचे इस्कॉनचे फाउंडर आचार्य आहेत. त्यांना बेसिकली काय केलं होतं माहिती का की त्या टाइम पिरियड मध्ये एक ऑलमोस्ट 1970 1980 टाइम पिरियड मध्ये हा क्वेश्चन विचारला होता राईट ना. सो त्या टाइम पिरियड मध्ये आय थिंक मला तो मिथुन दा मिथुन चक्रवर्ती अरे हिरो माहित आहे का नाही. त्यांचं एक ते आय थिंक मला त्यांचंच का कोणीतरी गाऊन बघा दम मारो दम मिट जाए हम गम का बर ठीक आहे. आता बघा दम मारो दम नंतर ना मिट जाई हमच म्हणायला पाहिजे. गम तर म्हणायला नाही पाहिजे. मला सांगा गम जर गेला असता का नाही तर परत तुम्हाला दम मारायची गरज भासली असते का. नाही. मिट जाए हम. परत येतं स्टेटमेंट बघा काय बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम. अरे समजतंय का हरे कृष्णा हरे राम हे सॉन्ग आलं. पण त्याच्या अगोदर जर डिस्कस केलं तर काय असणार आहे सिच्युएशन काय असणार आहे. गाणं तर पूर्ण व्हायलन्स वाला आहे ऍडिक्शन वाला आहे राईट ना ऍडिक्शन करायला सांगतोय. आणि देन तर त्या ऍडिक्शन मध्ये पण कोणाचं नाव घ्या हरे कृष्णा हरे राम. आता मला सांगा ते बनवणारे आहेत का रे. ते बनवणारे आहेत का मूवी बनवणारे आहेत का. बर ते दादा त्याच्यावरती जे काही डान्स बेस करणार ते म्हातारे झाले. बट मला सांगा अजून पण एक गोष्ट बाकी आहे हरे कृष्णा हरे राम जे की आता आहे आधी पण होतं आणि इन फ्युचर मध्ये पण राहणार आहे. सो प्रोपत त्यावेळी म्हटलं की काय प्रॉब्लेम नाही त्याने जे गाणं म्हटलं ते एकदम परफेक्ट म्हटलेलं आहे. अनकॉन्शियसली पण काय होणार कोणी म्हणता म्हणता म्हणजे काय असणार आहे की एकदम मूवीचं एक गाणं म्हणून तरी ऍटलीस्ट भगवंताचं नाव घेतलं हरे कृष्ण हरे राम. सो त्याच्यामध्ये त्यांचं काय असणार आहे प्युरिटी किंवा त्यांना त्याचं काय असणार आहे अज्ञात सुकृती प्राप्त होणार आहे. म्हणजे बघा हरे कृष्ण हरे राम मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं बघा की विष्णूचं एकदा नाम घेतलं तर 1000 टाइम बेसिकली पुण्य आहे. रामाचं त्याच्यामध्ये त्याच्या डब्बल आहे.
आणि कृष्णाचं नाव घेतलं तर त्याच्यापेक्षा मग डबल डबल फॉर्म मध्ये बघायला भेटणार आहे. सो इतकी महिमा आहे हरिनामाची. पण जाऊन देत, गाण्यामधून तरी काय लोकांनी बेसिकली ते काय केलं की भगवंताचं नाव घेतलं तर ती कंडिशन आहे. ते जो दम होता तो टेम्पररली होता, बट हरिनाम कॉन्स्टंट आहे. तर आपण काय करायला पाहिजे, कॉन्स्टंट ऍडिक्शन करायला पाहिजे का टेम्पररली? ते कशामध्ये, स्पिरिच्युअल लाईफ, राईट ना. कॉन्स्टंट आहे, 5,000 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली होती, आज पण आहे. आणि पुढच्या 4,32,000 वर्षापर्यंत नसणार, बिकॉज कलियुग किती वर्षाचं आहे, 4,32,000 वर्षाचं. त्यातलं जस्ट 5 इयर्स झालेले, 5,000 इयर्स फक्त झालेले. अजून इमेजिन करा किती कलियुग खतरनाक बाकी असणार आहे. 5,000 वर्ष एवढा ठिकाणा झालाय झंझेल्या. विचार करा पुढच्या 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 अजून 10 वर्षामध्ये किंवा नेक्स्ट 100 इयर्स मध्ये कोण कोण कुठलं कुठलं अजून काय माहिती येणार आहेत बाबा. बट अशी कंडिशन क्रिएट झाली, तुम्ही समजू शकता. पदर काय सांगितलं बघा याच्यामध्ये. सो वेल बिंग असोसिएटेड विथ काय असणारे ड्रग्स आणि अल्कोहोल, म्हणजे तुम्हाला टेम्पररी फिलिंग, वा लय भारी एक नंबर, राईट ना. बट ज्यावेळी तो लेवल असताना शटडाऊन होतो ना, सगळ्यात वर्स्ट कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटते, राईट ना. कपल्स मध्ये बेसिकली काय असणार माहिती का, हे असं काहीतरी कांड इकडे तिकडे जाऊन फिरून बिरून येते, ते एन्जॉय करते, ते त्यानंतर आल्यानंतर ना, यार काय केलं, राईट ना, अशा फिलिंग येतात. तर समजून घ्या, करायला नको पाहिजे होतं, असे बेसिकली असणार. फर्दर काय सांगतात बघा, दीज ट्राय पीपल टू काय असणार, टेक देम इवन दीज आर नॉट निडेड, राईट ना. तुम्ही बघा, झोप लागत जरी असली तरी काय असणार, ऍडिटेड चालून गोळ्या घेतो आपण. अल्कोहोल, राईट ना, कशामध्ये, तुम्ही बघा, आजपर्यंत जर का आजूबाजूला एक्झाम्पल जर ऐकलं असेल का नाही, तुम्ही एखाद्या पर्सनला जो दारू पितो त्याला तुम्ही क्वेश्चन विचारा, वाय यू टेकिंग, वाय यू ड्रिंकिंग, राईट ना. तर ते काय म्हणतो, टेन्शन आहे, लय डिप्रेशन आलंय, एन्झायटी आलेलं आहे, काय सांगू, डोक्याला लय ताप झालाय, बायकोनं असलं काय काय बोललंय, हा, पोर अभ्यास करणं झाले, नुसती इकडे बोंबलत फिरायला लागलेत, काय अभ्यास करणं झाले, काय नाही, डोक्याला टेन्शन आलंय, पैसा येणं झालाय, लोन आहे, लोन फेडण झालंय, कर्ज बाजारी झालोय. आणि याच्यामध्ये मग काय केलं, तर टेन्शन कमी करण्यासाठी मी काय करतो, दारू पितो. मग ऐकलं असेल ना, अशी कंडिशन येणार आहे. बर, त्यानंतर काय होतं, कुठून तरी पैसा येतो, पैशाने बेसिकली कर्ज मोकळं केलं असते, पोरग पण चांगला अभ्यास करते, बायको पण चांगला खाऊ पिऊ घालतात. देन त्यानंतर परत काय, परत पिते का, आता मला आनंद भेटलाय, राईट ना. मग म्हणजे बघा, ते दारू पिण्याला जस्ट कारण पाहिजे, तेच ना. दारू पिण्यासाठी फक्त कारण पाहिजे. कारण काय असणार आहे, एक बेस्ट फ्रेंड होता, त्याचा एक मित्र होता, त्या बेस्ट फ्रेंडच्या काय झालंय, ब्रेकफास्ट झालाय, मग मी त्यासाठी सपोर्ट करायला चालूय. अरे काय संबंध तुझा, तो तुझा कोण लागतोय, कोण नाही, तरी बेस्ट फ्रेंडचं काय झालंय, ब्रेकफास्ट झालं, तिथं मला जाऊन त्याला सपोर्ट करायला जायचंय. वा वॉट अ रिझन. हे काय रिझन आहेत का, रिझन नसताना आपण काय करतो, ड्रग्स और अल्कोहोल घेताना बघायला भेटणार आहे. याच्यामुळे काय होते, ऍडिक्शन क्रिएट होताना बघायला भेटणार. और इव्हन वेन काय असणार आहे, देअर यूज बिकम काय असणार आहे, सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह. ऑब्विसली अल्कोहोल अँड ड्रग्स हे काही तुम्हाला सेल्फ कन्स्ट्रक्टिव्ह नाहीत, कसे आहेत, डिस्ट्रक्टिव्ह बघायला भेटणार आहेत. तुम्हाला काय बनवतात का रे, राईट ना. आता इमॅजिन करा, आजूबाजूला जो मी बघता, स्पेशली आयटी कंपनीमध्ये स्पेशली, तुम्हाला कसल्या प्रकारची जर का तुमच्यासाठी तर बेस्ट आहे म्हणा. बट आयटी कंपनीमध्ये तुम्ही ज्यावेळी इंजिनिअरिंग करत असता, इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्यावेळी आयटी कंपनीमध्ये तुम्ही जाल, तुम्हाला ऍडिक्शन नसते कशाचं, बट तिथे गेल्यानंतर एक झोन लागलेला असतो, स्मोकिंग झोन. ऐकलंय का कधी, आयटी कंपनीमध्ये जनरली असतात. तुम्हाला काय करायचं माहिती का, जरा तलप आली, जा तिथं मस्तपैकी काय करायचं, स्मोकिंग झोन मध्ये सगळे ब्रँडेड तुम्हाला काय ठेवले असणार आहेत, लायटर वगैरे सगळं मस्तपैकी स्मोकिंग करून परत कामाला बस. कॉपी एका बाजूला, एका साईडला स्मोकिंग करताना बघायला भेटणार आहे. आता ज्याला स्पेसिफिकली याची इच्छाच नाही, ते काय करणार आहे माहिती का, त्याला पण ओढून घेताना बघायला भेटणार आहे. दुसरी गोष्ट, या आयटी लोकांच्या कंपनीची सॅटर्डे संडे ना ऑफ असतो. मंडे फ्रायडे पर्यंत वर्क करा, सॅटर्डे संडे ऑफ. सॅटर्डे संडेला ऑफ करून काय करणार आहे, कुठेतरी असं म्हणजे फिरायला वगैरे जाणार. फिरायला जाताना काय असणार, सगळा एकदम त्यांचा ग्रुपच एकत्र जाताना बघायला भेटणार आहे. आता ग्रुपमध्ये गेल्यानंतर एका दुसरं असतंय की जे काय म्हणतात माहितीये का, की मला पर्टिक्युलर ऍडिक्शन नाही करायचंय, बट ते काय म्हणतात, काय नाही रे, चिल करूया, एवढा आता एन्जॉय कर, पूर्ण 5 दिवस रात्रभर तू दिवस रात्र एवढी मेहनत केलीस, 2 दिवस तर आपण एन्जॉय करू शकतो. मग त्याच्यामध्ये काय करतात, ऑफर करतात काय, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली अल्कोहोल, बिअर असेल किंवा बेसिकली शॅम्पेन वगैरे या सगळ्या गोष्टी ते ऑफर करतात. बट हे आपण अंडरस्टँड करायला पाहिजे, की ते ऍक्च्युली अल्कोहोल, ड्रग्स, स्मोकिंग आपल्यासाठी कशात बाळांनो, डिस्ट्रक्टिव्ह आहे, राईट ना. ही कंडिशन आपण समजायला पाहिजे. ते गटरचं पाणी असल्यासारखं बाळांनो, ज्यानं टेस्ट केलंय का नाही त्याला कंपल्सरी माहिती आहे की काय त्याची एकदम खतरनाक लेवलची टेस्ट आहे, त्यांना बघायला भेटणार, राईट ना. इमॅजिन करा अल्कोहोल कसं बनतंय, तुम्ही जर का ऐकून गेला गेला आणि तुम्हाला असं वाटलं, बापरे किती खतरनाक वर्स्ट प्रोसेस आहे. सगळं बेसिकली तुमचे जे फ्रुट्स आहेत त्यांना सडवलं जातंय, त्यांना डिकम्पोज केलं जाणार आहे. त्यांना ज्यूस बेसिकली सेपरेट करून, राईट, त्याच्यावरती प्रोसेसिंग करून मग तुम्हाला दारू बघायला भेटणार. मग विचार करा ते कितीतरी एकदम खतरनाक लेवलचं कंडिशन असणार आहे. सो अशा टाईपचे जर का आपण ड्रग्स घेतले तर डेफिनेटली डिस्ट्रक्टिव्ह असणार. इट्स बेटर टू काय करा, एक तुम्हाला त्याच्यामध्ये ज्यूस आहेत, त्यांना तुम्ही कंझ्युम करा, त्यांना तुमची बॉडी कन्स्ट्रक्टिव्ह होऊन जाईल, राईट ना. फ्रूट ज्यूस जर का तुम्ही घेत असाल तर तुमच्या बॉडीमध्ये मल्टीव्हिटॅमिनची जी काही बेसिकली डिफिशियन्सी होती ती ओव्हरकम होताना बघायला भेटणार.
राईट ना. इव्हन काय असणार की जे प्रोटीनिशियस फूड असणार शेक असणार आहेत राईट ना, खूप सारे स्मूदी वगैरे बघायला भेटणार आहेत, ते आपण कन्झ्युम करायला पाहिजेत. बट आपण कुठे रन करतो? अल्कोहोल अँड ड्रग्स कडे. दिस इज नॉट गुड थिंग. With repeated use of drugs, the tolerance level of this receptor present in our काय असणारे बॉडी इज increases. मिनिंग समजून घ्या स्टेटमेंटचं काय म्हणायचं. बघा मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगतोय. एक पर्सन असेल, सुरुवातीला बेसिकली काय असणार आहे, एक सिगारेट घेत असेल राईट ना. तर एक महिनाभर त्याने एका सिगारेटवरतीच थांबला. नंतर सेकंड मंथ ज्यावेळी चालू होतो त्यावेळी एक नाही, दोन सिगारेट लागतात. कारण की जी किक 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 भेटती बघा. अरे काय कधी एक्सपिरियन्स केले का नाही? राईट ना, काहीतरी असं म्हणजे सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानंतर ना एकदम खतरनाक असं फिलिंग येताना बघायला भेटणार राईट ना. सो जी किक असणार आहे, लोक जण खूप किक साठी काय पण करतात, किक साठी पण राईट ना. सो अरे ते मूवीचं एक नाव होतं किक म्हणून, सलमान खानचं. तर किक साठी काय पण करायचं राईट ना. किक किक नाही मिळती मुझे. किक भेटण्यासाठी आपण काय करतो माहिती का, असे काहीतरी एकदम कांड करायला चालतो, एक स्मोकिंग करतो, एक सिगारेट घेतो एव्हरी डे राईट ना. त्याच्यावरती भागत नाही. दुसऱ्या महिन्यात काय होतं माहिती का, तुम्ही दोन सिगारेट घेणार, मग तुम्हाला ते एकदम भारी फिलिंग येणार आहे. मग तिसरा महिना येणार आहे, मग काय करणार आहे, तीन. मग चौथ्या महिन्यात चार. असे करत 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 तुमचा स्पेसिफिकली जो एक्साइटमेंट येण्यासाठी, एक सिगारेट वरती तुम्हाला एक्साइटमेंट येत होती, आता एक्साइटमेंट एका सिगारेट येत नाही, किती येत्या, दोन, मग तीन, मग चार. आणि पूर्ण एका वर्षानंतर तुम्ही अशी सिच्युएशन की पूर्ण दिवसभरापर्यंत एक ऍटलिस्ट काय करायला पाहिजे, बॉक्स संपवायलाच पाहिजे. तर तुम्हाला ती किक येताना बघायला भेटणार आहे, तुम्हाला चांगलं भारी एकदम फिलिंग येताना बघायला भेटणार आहे. सो विचार करा, आपला जो पर्टिक्युलर टॉलरन्स लेवल होता तो किती खतरनाक लेवलला इन्क्रीज झालेला आहे बघा. राईट ना. रिसेप्टरचा टॉलरन्स लेवल असतोय, तो काय झाला, इन्क्रीज झालाय. आता याला टॉलरेट जर करायचं असेल, एक्साइटेड कंडिशन मध्ये जर जायचं असेल, तर एका स्मोकिंगनं मला कायच होणार नाही. मला याच्यामध्ये किती पाहिजे, तीन चार सिगरेट पाहिजे. तर टॉलरन्स लेवल झालेलं. पॉईंट समजतो का याच्यामध्ये मी काय म्हणतोय? अंडरस्टँड होते. झोपायला गेलं तर गोळी एकावरती तुम्हाला झोप लागत होती, पण आता टॉलरन्स लेवल किती झालं, तीन चार गोळ्या घेतल्याशिवाय तुम्हाला झोपच लागत नाही. हा टॉलरन्स लेवल, रिसेप्टर इतके इनसेन्सिटिव्ह झालेले आहेत, त्यांना पुन्हा जर का त्या हाईक मध्ये आणायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, तो बेसिकली डोस घ्यावा लागणार आहे. राईट ना. टेन्शन आलं, डिप्रेशन आलं, तुम्ही काय करता, तासभर पर्टिक्युलर काय करता माहितीये का, की रील्स बघत बसता. त्यानंतर तुम्हाला भारी वाटतं. बट देन त्याला दोन चार टेस्ट झाल्यानंतर परत तुम्ही ज्या रील बघायला चालू करता, तुमचं त्या दोन तीन रील्स वरती भागतच नाही. मला 5 मिनिटं, 10 मिनिटं, एक तास, 2 तास जोपर्यंत बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा टॉलरन्स लेवल येतच नाहीये. सो एक कंडिशन क्रिएट होते बाळांनो. सो हा पॉईंट समजून घ्या, की ऍडिशन एकदा लागलं ना, तर तुम्ही त्यांचे जे रिसेप्टर असणार त्याचा टॉलरन्स लेवल एकदम हाईक लेवलला घेऊन जाता. आणि जोपर्यंत त्या हाईकची फुलफिलमेंट होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडू शकता. So एक लूप आहे, कंटिन्युअस एक लूप येताना बघायला भेटणार आहे. इट्स बेटर टू काय करायचं, त्याच्यापासून दूरच राहते, बेस्ट राहील. कॉन्सिक्वेंटली द रिसेप्टर रिस्पॉन्ड ओनली टू हायर डोसेस. क्लॅरिटी येते. चार डोस, चार सिगारेट घेतल्यानंतर तुम्हाला काय असणार आहे, की सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे. चार गोळ्या झोपेच्या घेतल्या तर सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे. 2-3 तास ज्यावेळी मी काय करेन, रील्स बघन किंवा मूवी बघन, त्यावेळेस मला बेसिकली रिलॅक्स वाटणार आहे. हा टॉलरन्स लेवल आहे. हायर डोस घ्यावा लागणार. कोकिंग, ड्रग्स सुरुवातीला बेसिकली थोडंसं घेत होतं, पण आता मॅक्झिमम कंटेंट जोपर्यंत घेणार नाही, दिवसभरात 2-4 वेळा जोपर्यंत घेणार नाही, तोपर्यंत बेसिकली तुम्हाला ती फिलिंग येतच नाही. सो ही कंडिशन दिली ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल्स लिडिंग टू काय असणार, ग्रेटर इनटेक अँड काय असणार, ऍडिक्शन. राईट ना. एखादा पर्सन असतोय, सुरुवातीला चालू होती एका पॅक वरती, एका शॉट वरती, त्यानंतर खंबाच घेऊन बसतोय. जोपर्यंत खंबा खाली होत नाही, तोपर्यंत या बाबाचं रेजिस्टन्स लेवल येतच नाही, टॉलरन्स लेवल येतच नाही. राईट ना. सुरुवातीला तुम्ही बघताय का, पर्सन ज्यावेळी ऍडिक्शन केलेलं असतं ना, थोडीशी जरी बेसिकली दारू घेतली ना, लगेच त्याचे सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा सेरेबेलम इमिजिएटली काय होतो, डिप्रेस व्हायला चालू होतो. राईट ना. डिप्रेसंट ड्रग आहेत बाळानो. और इव्हन तुम्ही बघत असाल की अल्कोहोल असेल, हे डिप्रेसंट ड्रग्स काय बॉडीमध्ये ज्यावेळी तुम्ही पर्टिक्युलर, आता इव्हन एक एक्झाम्पल देतो बघा. खोकला लागल्यानंतर ना तुम्ही बेसिकली सिरप घ्यायचे. अरे खोकल्याचं सिरप असतंय, हा डिफरंट डिफरंट फ्लेवर मध्ये. राईट ना. एस्पेशली पायनॅपल. हा, टेस्ट केले की नाही, औषधच भारी लागायचं राईट ना. तर इतकं खायचं की बास रे बास. लय भारी एकदम, स्वीट पण असायचा, फ्लेवर पण असायचा. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, की तुम्हाला अँटी कफ काय असणार आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला काही पर्टिक्युलर मेडिसिन येताना बघायला भेटणार आहेत. आता एखाद्याने जर का सांगतात किती, एक एक कॅप असते बघा एवढी, त्याच्यावरती ठेवण्यासाठी 5 ml, 2 ml, 3 ml तुम्हाला बेसिकली सांगितले असते. आता जर का चांगलं तर म्हणून बाटली जर का तोंडाला लावली, तर दुसऱ्या दिवशी उठायला बेसिकली कितीतरी डिफिकल्टी येताना बघायला भेटणार आहे. बिकॉज दिस कंटेंट ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, की तुम्हाला पर्टिक्युलरली ते सप्रेस करण्यासाठी, डिप्रेस करण्यासाठी, झोप आणण्यासाठी. सिमिलर केसमध्ये दारू ज्यावेळी डायरेक्टली एखादा पर्सन घेतो ना, सुरुवातीच्या वेळी त्याला इमिजिएटली झोप लागताना बघायला भेटणार आहे, एकदम बॉडी अशी एकदम शेक करताना बघायला भेटणार, बॉडीवरती कसल्या प्रकारचा कंट्रोल राहत नाही. कारण की सेरेबेलमच काय झालं, तुमचा अफेक्ट झालेला आहे. राईट ना. बट ज्यावेळी तो काय करतो माहिती का, ऍडिक्टेड होऊन जातो ना, जोपर्यंत 3-4 ग्लास त्याचे होत नाहीत किंवा एक बाटली होत नाही, तोपर्यंत त्याला बेसिकली असं झिंगल्यासारखं फिलिंगच येत नाही. काही जण असे असतात की मस्तपैकी एक बाटली घेतल्यानंतर पण गाडी प्रॉपर चालवताना तुम्ही बघा, ट्रक ड्रायव्हर असतात,
मोठमोठे ट्रक ड्रायव्हर मस्तपैकी त्यांचं हे चालू असतं आणि त्याच्यात पण गाडी चालवताना बघायला भेटणार आहे. सो अशी केस होते का? टॉलरन्स लेवल त्यांचा खूप जास्त वाढलेला आहे. करेक्ट ना? त्यांना असं वाटतं की बाबा नाही आता आता मला कंट्रोल गाडी होणार नाही, तर ती कधी बेसिकली त्यावेळी ओव्हरडोस झाल्यानंतरच ही कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार. फर्दर इथे काय सांगितलं बघा, हायवर इट शुड बी क्लिअरली बॉर्न इन काय असणार माइंड दॅट यूज ऑफ काय असणार दिस ड्रग्स इव्हन काय असणार इव्हन वन्स कॅन बी काय असणार फॉर फॉर रनर टू काय असणार ऍडिक्शन मेनली मेन्शन करून दिले. हे आपल्याला समजतं किंवा हे ड्रग्ज जर मी एकदा घेतलेत देन फ्युचरमध्ये मला त्याचं ऍडिक्शन क्रिएट होत जाणार आहे आणि ते लॉंग लास्टिंग माझ्या बरोबर राहणार आहे, हे आपल्याला मध्ये थॉट येतो माइंडमध्ये. बट स्टील आपल्याला काय होतं माहितीये का, ते माइंडच्या जे दोन बेसिकली थॉट्स आलेत काय असणार आहेत, एक तर मला नाही करायला पाहिजे आणि एक तरी मला करायला पाहिजे. बट तुम्ही नाही जर करायला गेला तर तुम्हाला सिच्युएशन काय होते मला सांगा. नाही करायला गेला तर तुम्हाला बेसिकली अनफेवरेबल राईट ना, और इव्हन कसं असणार आहे की अनकम्फर्टेबल झोन क्रिएट होताना बघायला भेटणार. तुम्ही थोडा तितर बितर होताना बघायला भेटणार, थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये हॅपीनेस भेटत नाही, प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग तुम्ही काय करता माहितीये का, की स्पेसिफिकली जाऊन दे ना, थोडंसं करू, काय प्रॉब्लेम आहे, नेक्स्ट टाइम बेसिकली सोडून दे, या तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये राहता. बट ऍक्च्युली काय होते माहितीये का, तो एक सेकंड स्टेप झाली, मग थर्ड स्टेप, मग फोर्थ स्टेप, अशी एक स्टेज क्रिएट झाल्यानंतर तुमचा टॉलरन्स लेवल होतच नाही. सो हा पॉइंट इथे समजून घ्या. जेव्हा तुम्हाला असं बेसिकली फील होईल की बाबा हे डिस्ट्रक्टिव्ह लेवलला मला घेऊन जाणार आहे, इमिजिएटली स्टॉप. व्हॉट एव्हर माइंडला त्यावेळेच्या बेसिकली फिलिंग्स आले असणार त्या एकदम शॉर्ट टाइमच्या असतात, एकदम शॉर्ट टाइमच्या. कारण की तुमच्या माइंडमध्ये असे काही ना काहीतरी क्वेश्चन येतच असणार आहेत. सर, आम्हाला माहित असतं की बाबा युट्यूब जर बघत बसलो तर डेफिनेटली आमचा टाइम निघून जाणार. रात्री जर गप्पा गोष्टी करत बसलो तर डेफिनेटली त्याच्यामध्ये टाइम निघून जाणार आहे, राईट ना. फालतूच्या इकडच्या तिकडे गोष्टी आम्ही जर करत बसलो त्याच्यामध्ये पण टाइम आमचा निघून जाणार आहे. माहित आहे या टायमिंग मध्ये रिलेशन मध्ये आल्यानंतर नक्कीच कुठे ना कुठेतरी कांड होणार आहे, तर पॅरेंट्सला समजणार आहे, नाहीतर अकॅडमीमध्ये समजणार आहे, बदनामी होणार आहे, माहिती आहे. तरी स्टील आम्ही काय करतो माहितीये का, युट्यूब बघत बसतो, तरी आम्ही गॉसिप करत बसतो, तरी रात्रीच आम्ही काय ना काहीतरी कांड करत बसतो आणि त्या सुद्धा रिलेशन मध्ये येऊन अटकत जात असतो, राईट ना. आता या केसेसमध्ये या एज मध्येच बाळांनो, ह्या तुमच्याच एज मध्ये ऍडिक्शन पण लागताना बघायला भेटणार. तर माहिती आहे की डिस्ट्रक्टिव्ह आहे, स्टील लोक त्याच्यामध्ये अटकतात बिकॉज ऑफ व्हॉट, तो एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं माहिती का, की काय डिसिजन घ्या. तो डिसिजन जर का तुम्ही पॉझिटिव्हली घेतला की बाबा हे माझ्यासाठी आता प्रेझेंट मोमेंटला कसं नाहीये की फेवरेबल नाही, इट्स बेटर टू काय असणार गिव्ह अप करायला, राईट ना. हा थॉट तुमच्या माइंडमध्ये येणं त्या सिच्युएशनला खूप गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही त्या थॉटला जितकं बेसिकली काय करायला माहितीये का, प्रायोरिटाईज कराल तितका थॉट तुम्हाला डिस्ट्रॉय करताना बघायला भेटणार आहे. आपल्यामध्ये जनरली बेसिकली जर सांगायचं म्हटलं की नाही, तर राधानाथ स्वामी महाराज एक बेसिकली खूप प्रभुपादाचे डिसायपल आहेत. ते सायकोलॉजिकली आपल्या बॉडीमध्ये एक हॅबिट, गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट कशी डेव्हलप होती ना, त्यासाठी ते एक एक्झाम्पल देतात. एक्झाम्पल असं काय सांगतात बघा, की आपल्यामध्ये दोन टाईपचे बेसिकली डॉग आहेत. एक गुड डॉग आहे आणि एक बॅड डॉग आहे. तो गुड डॉग म्हणजे काय असणार की स्पेसिफिक ज्यावेळी आपल्याला काहीतरी, जो आपल्यासाठी एकदम इमानदार राहताना, लॉयल राहताना बघायला भेटणार आहे, राईट ना. प्रॉपर बेसिकली घराची एकदम प्रोटेक्शन मध्ये त्याचं वर्क होताना बघायला भेटणार. दुसरा काय असणार बॅड डॉग. सिच्युएशन अशी होती की माइंड मध्ये हे जे गुड डॉग आणि बॅड डॉगची सिच्युएशन काय, बॅड थॉट आले तर सिच्युएशन काय होतं माहिती का, बॅड डॉगला तुम्ही काय करता, खाऊ पिऊ घालून मोठं बनवता. आणि गुड डॉग आला तर गुड डॉगला गुड थॉट जर आलेत तर गुड डॉगला तुम्ही काय करता माहिती काय, बेसिकली खाऊ पिऊ घालून त्याला तुम्ही ग्रो करताय. बट सिच्युएशन अशी होती की पूर्ण दिवसभरात आपल्यामध्ये एजच्या अकॉर्डिंगली बॅड थॉट येण्याची बेसिकली प्रोसेस जास्त आहे. मग आपण तितके जास्त, जितकं जास्त बेसिकली आपण काय करू माहितीये का, त्या बॅड डॉगला आपण ते खाऊ घालून ना, तितका तो मोठा 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 होणार, जर साऊंड वाढणार आहे आणि साऊंड होण्यामुळे गुड थॉटचे तुम्हाला साऊंड आहे तो कधी येणारच नाही. तो तिथंच बेसिकली दबताना बघायला भेटणार आहे. सिच्युएशन अशी होती. मग हा बॅड डॉग तुम्हालाच कधी चावल सांगू शकत नाही. सो महाराज तिथं असं म्हणतात की तुम्ही बेसिकली काय करा माहितीये का, बॅड डॉगला ज्या बेसिकली बॅड थॉटनं त्याला भूक त्याची भरणार आहे, तो मोठा होणार आहे, तर त्या बॅड थॉटलाच काय करा की नलिफाय करून द्या. आणि गुड थॉटला तुम्ही काय करा, गुड थिंग्स बॉडीमध्ये अक्वायर करा. त्याच्यामुळे गुड डॉग तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होईल आणि तो तुमच्यासाठी लॉयल बनून जाईल. अदरवाईज हा बॅड डॉग तुम्हाला कोणत्या कंडिशन मध्ये घेऊन जाणार आहे, सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह कंडिशन मध्ये घेऊन जाणार आहे. समजतंय. सो जेव्हा कधी बॅड थॉट माइंड मध्ये आलेत ना, इमिजिएटली त्यांच्यावरती, अरे ते तर कायच नाही, आपल्या शास्त्रामध्ये किंवा स्पेसिफिकली तुकाराम महाराज पण ह्या बेसिकली स्पिरिच्युअल लाईफच्या पर्स्पेक्टिव्ह खूप वेळा म्हणतात. असं म्हणतात की सकाळी म्हणजे माइंड जे आहे ना, माइंड मध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की पर्टिक्युलर आपण माइंड आहे ना, सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर 10-10 बेसिकली काय करायला माहितीये का, चपलीनं आणि ब्रूमनं फटके मारायला पाहिजे. सर, चप्पल घ्यायची ना, असं असं करायचं का, झाडू घ्यायचं ना, असं असं करायचं का, तसं नाही बाळांनो. तसं नाही. विचार करा, सिच्युएशन काय होते माहितीये का, मॉर्निंगला उठल्यानंतर ना माइंड मध्ये पहिला थॉट काय होतो माहितीये का, इन जनरल मध्ये सांगतो, तुम्ही जसं बेसिकली आता काय टॅब तुमच्याकडे आहे, मोबाईल जर असताना तुमचा पहिला थॉट काय होतो माहितीये का, मोबाईल मध्ये कोणाचे बेसिकली मेसेज. घरी गेल्यानंतर तुम्ही खूप वेळ एक्सपिरियन्स केला असणार, राईट ना. व्हॉट्सअप चेक करायचं, इन्स्टा चेक करायचं, राईट ना, फेसबुक चेक करायचं. आणि त्याच्यावरती उठलाय तुम्ही किती वाजता माहितीये का, 7 वाजता. आंघोळ किती वाजता होती माहितीये का, 10 वाजता. का स्क्रोलिंग करत 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 3 तास कसे गेले कळतच नाही, राईट.
देन त्यानंतर ना का त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या माइंडला काय करायचे, 10 टाइम्स चपलीने बेसिकली फटके द्यायला पाहिजे. इज नथिंग बट आपण आपल्या माइंडला असं सांगितलं पाहिजे की हे तुझं आत्ताचं काम नाहीये. तुझं काम सकाळ सकाळ उठल्या उठल्या काय करायचंय, स्पेसिफिक तुझ्या स्वतःसाठी जे सेल्फ कन्स्ट्रक्टिव्ह थिंग्स आहेत ते करायला पाहिजेत. मॉर्निंगला लवकर उठून एक्सरसाइज करणं किंवा तुमची एनसीटी वगैरे रिडिंग करणं, थोडंसं प्राणायाम करणं, योगा करणं, त्यानंतर प्रॉपर ब्रेकफास्ट घेणं, न्यूट्रिशियस, या थिंग्स तुम्हाला थोडंसं काय करणार की मदत करणार आहेत. Then त्यानंतर स्टडीला बसणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह आहेत. बट आपण काय करतो, मोबाईलमध्ये टाकतो आणि मस्त 10 वाजेपर्यंत असा टाइम एकदम भरून होताना बघायला भेटणार. सेकंड थिंग, रात्री झोपताना पण सेम कंडिशन आहे. झोपताना पण आपण बेसिकली समजून घ्या, मॉर्निंगचा टेम्परेचर तसं स्वतःहून आहे, त्यामुळे खूप खूप चांगले तुम्हाला हॅबिट लागू शकतात. इव्हिनिंगचा टाइम, रात्रीचा टाइम तमोगुणी असतो, मोड ऑफ इग्नोरन्स असतो, पूर्ण बॉडी थकलेली आहे. त्या टाइमिंग मध्ये तुम्ही रेस्ट करण्यासाठी काय करता माहितीये का, की बेडवरती जाता. बट बेडवरती तुम्हाला रेस्ट, तुम्ही झोपला किती, 12-10 वाजता गेलेला आहे, झोप किती असं ते माहितीये 2 वाजता. बिकॉज ऑफ व्हॉट, तिथे एक आहे ना छोटीशी मायादेवी. मायादेवी मोबाईल, मायादेवी आहे छोटीशी, ती जर हातात आली बस, त्यानंतर स्क्रोलिंग चालू होते, चॅट चालू होते, स्क्रोलिंग चालू होते. त्यात नाही एका गाणी वगैरे सगळे हेअरिंग करत 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 लिटरली 1-2 वाजेपर्यंत तुम्हाला बेसिकली झोप लागत नाही. त्यानंतर तुम्ही झोपताय. विचार करा, सिच्युएशन अशी क्रिएट होताना बघायला भेटणार. त्यामुळे रात्री झोपताना पण आपण काय करायला पाहिजे, माइंडला ब्रूम म्हणजे काय असणार, बेसिकली झाडू, त्याने बेसिकली फटके द्यायला पाहिजे, जेणेकरून मोबाईल एका बाजूला, तुम्ही इमिजिएटली झोपी जायला पाहिजे. सो कंडिशन्स इथं मेनली इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. तुम्ही जितकं तुमच्या माइंडला कंट्रोल कराल, तितक्या सगळ्या ऍडिक्शन्स मधून तुम्ही बाहेर पडणार आहे. अदरवाईज हे ऍडिक्शन लिटरली तुम्हाला डिस्ट्रॉय करून बसणार आहे. प्रॉपर्टी इथं मेनली मेन्शन करून दिली. फर्दर काय सांगतात बघा, दस द ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल ड्रग और अल्कोहोल पुल द युजर इन टू काय असणार आहे, इस विसियस सर्कल. आता विसियस सर्कलचं मेनिंग काय म्हणतो, डेंजरस सर्कल. म्हणजे इमॅजिन करा की स्पेसिफिकली एक पर्सन इथे प्रेझेंट असं असणार आहे, राईट ना. तो त्याचं काय असणार आहे, एक गुड फॉर्म मध्ये काय असणार, असं एक सर्कल असणार ज्याच्यामध्ये गुड हॅबिट्स येताना बघायला भेटणार, राईट ना. आणि देन त्यानंतर काय असणार आहे, इथे एक तुम्हाला असा एक मोठा असा सर्कल बघायला भेटणार आहे, जो विसियस सर्कल मेनली मेन्शन करून होतो, म्हणजे डेंजरस सर्कल बेसिकली असणार आहे. हा पर्सन गुड झोन मध्ये आहे, गुड झोन मध्ये येताना बघायला भेटणार आहे, आणि इकडे काय असणार आहे, बॅड झोन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. कुठेतरी बेसिकली या बॅड सर्कलच्या सुरू काय म्हणजे एक एक त्याला ड्रग ड्रग किंवा अल्कोहोलचं ऍडिक्शन लागताना बघायला भेटणार आहे. हा पर्सन इनडायरेक्टली काय करतो, की हा जो स्पेसिफिक सर्कल असणार आहे, झोन असणार आहे, बॅड झोन असणार आहे किंवा विशेष सर्कल जो असणार आहे, त्याला इकडे काय करतो, खेचत चाललाय, खेचत चाललाय, खेचत चाललाय. इथं जर काय एकदा अटकला, तर इथून बाहेर पडणं आणि पुन्हा गुड झोन मध्ये जाणं, इट्स व्हेरी 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 डेंजरस. और कसं असणार आहे, खूप पेनफुल कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार. खूप टेन्शन, डिप्रेशन वगैरे ह्याच्यामधून क्रॉस होताना बघायला भेटणार आहे. आणि ते तुम्हाला इथे पॉईंट दिलाय विड्रॉल सिंड्रोमचा, तो टॉपिक आपल्याला परत बघायचा. म्हणजे इमॅजिन करा, हे ड्रग्स किती खतरनाक लेवल तुम्हाला या कंडिशन मध्ये घेऊन जाऊ शकतात. सो हाच एज ग्रुप आहे की स्वतःला तुम्ही वाचवा. अदरवाईज त्या एका ग्रुपमध्ये जर गेला, तर प्रॉब्लेम काय होताना बघायला भेटणार, रेग्युलर युज ऑफ काय असणार ड्रग्स, अँड ही और शी मे नॉट बी एबल टू काय असणार गेट आउट, तिथंच अटकून राहतंय. मग तुम्ही काय करता, सायकोलॉजिस्ट कडे जाता, सायकोलॉजिस्टला बेसिकली सांगता की माझं असं आहे तसं आहे, मला हे लागले ते लागले, ऍडिक्शन्स वगैरे असे झालेले आहेत, राईट ना, डिप्रेशन मी कंडिशन मध्ये असतो, मला समजत नाही काय करावं लागतं, राईट ना. आता त्या सायकोलॉजिस्टला तुम्ही एका तासाच्या पूर्णपणे कम्युनिकेशनसाठी 10-10, 15-15 हजार रुपये तुम्ही पे करता, राईट ना. सिच्युएशन अशी आहे बाळांनो, लिटरली सिच्युएशन आहेत. काय बेसिकली असे एक्झाम्पल बघायला भेटणार आहेत. पॅरेंट्स मस्तपैकी हायली एज्युकेटेड आहेत, और इव्हन कसं असणार आहे माहिती आहे का, एकदम हाय एकदम पोझिशनला बघायला भेटणार आहे, राईट ना. बट सिच्युएशन अशी आहे की त्यांच्या पोरांच्याकडे त्यांना लक्ष नसतं, मग पोरं बॅड हॅबिट्सला जातात. त्या बॅड हॅबिट्स मध्ये लागल्यामुळे त्यांना काय केलं जातं माहिती आहे का, स्पेसिफिक सायकोलॉजिस्ट लावावा लागतो. मग तो सायकोलॉजिस्ट त्यांना सजेस्ट करणार की असं कर, तसं कर, हे कर, ते कर, का पॅरेंट्सने बेसिकली प्रायोरिटाईज मुलांच्या बेसिकली अपब्रिंगिंगसाठी केलंच नाही. सिच्युएशन काय करते, मॅटर करते बघा. इथं एक एक्झाम्पल आहे बघा, तुम्ही जर का पर्टिक्युलर परत नंतर सागर सर आले तर त्यांना विचारा. त्यांचा बेसिकली स्टुडंट होता, ठीक आहे ना, त्यांनी मला त्या दिवशी एक स्टोरी सांगितली, खूप खतरनाक सिच्युएशन होती. त्या स्टुडंटची मम्मी होती ना, एका याच्या बँकेची आहे ना, बँक मॅनेजर आणि रेप्युटेड बँक आहे ते. रेप्युटेड म्हणजे जसे आयसीआय ऍप्लिकेशन असणार आहे किंवा पर्टिक्युलर एसबीआय बघायला भेटत, अशी रेप्युटेड बँकची बँक मॅनेजर आहे. महिन्याचं नाही म्हटलं तरी 2-3 लाख रुपये तरी महिन्याचं खेचताना बघायला भेटतात. सेकंड थिंग, मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी 2-3 करोडचा काहीतरी त्यांचा फ्लॅट. ओके. देन त्यानंतर पप्पा पण मोठा बिझनेसमॅन आणि पोरग ते नाही एकटंच. आता पप्पा बिझनेसकडे, ही आई सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत बँकमध्ये, पोराला लक्ष द्यायलाच नाही, पोराला लागले ड्रग्सचं अल्कोहोलचं ऍडिक्शन, राईट. अशी सिच्युएशन झाल्यानंतर समजून झालं काय करायचं काय नाही, त्याला लावला सायकोलॉजिस्ट, का तर त्याने त्या ऍडिक्शन मधून बाहेर पडावं म्हणून, राईट ना. तर एक दिवशी सागर सर फ्रायडे टू काय असणार आहे,
अं, पुणे टू असणार मुंबईला निघाले होते. तर जाता जाता ती मॅडम पण काय भेटली माहिती का, त्यांच्या त्या याच्यामध्ये भेटली राईट ना. सो भेटल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं की माझ्या मुलाच्या बाबतीत असं असं घडलेलं आहे, आणि केमिस्ट्रीचा तो 12वीला आहे, त्याला बेसिकली ओव्हरकम करायचं, स्टडीसाठी त्यांना हेल्प करायचे. सागर सरांनी ट्युशन वगैरे चालू केलं. सायमल्टेनियसली काय केलं माहिती का, स्पिरिच्युअल लाईफ पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केली. आज ती मॅडम सागर सरांसाठी खूप म्हणजे ग्रेटफुल आहे, बिकॉज ऑफ व्हॉट, कारण की त्या पॉईंट मधून पोरग बाहेर पडताना थोडंफार काय पण बघायला भेटतं. सिच्युएशन अशी होती बाळांनो, खूप पैसा आहे तुमच्याकडे, बट मुलांना जर का टाइम देण्यासाठी नसेल, मुलं असे जाताना बघायला भेटतात. गावाकडे तरी आपलं एक ठीक आहे, सिटीमध्ये असं नाही पॉसिबल होतं. सिच्युएशन समजून घ्या. इन फ्युचर मध्ये माझं सिंपल साधं सजेशन आहे, मी का तुम्हाला सारखं सारखं बोलत असतो मॅरेजच्या रिलेटेड किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल. खूप मॅटर करतं की पॅरेंट्स बरोबर आपलं अपब्रिंगिंग होणं किती गरजेचं आहे. आणि या एज मध्ये स्पेशली या एज मध्ये पॅरेंट्स बरोबर तुमचं होणं म्हणजे राहणं किंवा स्पेसिफिकली अपब्रिंगिंग होणं खूप गरजेचं आहे. कारण की तिथं तुम्ही प्रॉपर एका डिसिप्लिन मध्ये राहता. अदरवाईज काय होतं माहिती आहे का, असं बाहेर पडल्यानंतर ना प्रॉपर जर डायरेक्शन भेटले नाही, तर इमिजिएटली ऍडिक्शन पण लागून जातं. राईट ना, ते सिच्युएशन आहे. सो समजून घ्या याच्यामध्ये काय चाललंय काय नाही. ऍटमॉस्फिअर आपल्या अकॅडमीमध्ये सगळे टीचर्स म्हणा किंवा टेम्पलचं आहे, त्यामुळे असोसिएशन तुम्हाला प्युरिटीचं भेटून गेलं, त्यामुळे तुम्हाला या गोष्टींमध्ये अटकता येत नाही. बट तुमचे जर का बॅड थॉट्स, बॅड हॅबिट्स 10th अगोदरच जर लागले असतील, तर तुम्ही या वर्षात पण घेऊन जाता. या वर्षात पण घेऊन जातात. आणि काही फ्यू एक्झाम्पल फ्यू डेज अगोज तुम्हाला बेसिकली बघायला भेटले असणार. वेगळं काय सांगायची गरज नाही, बिकॉज ऑफ व्हॉट, अकॅडमीमध्ये एवढं स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर क्रिएट असताना काही स्टुडंट्सनी बेसिकली ते बॅड हॅबिट्स ऍज इट इज कंटिन्यू केल्या होत्या, आणि तो कांड करून बसले. असते रेस्टिकेट आहे. सिच्युएशन अशी होते बाळांनो, बिकॉज ऑफ व्हॉट, प्रिव्हियस प्रिव्हियस काय असणार तुमचे इम्प्रेशन्स. सो मॅटर करतं की तुम्ही 10th पर्यंत पॅरेंट्स बरोबर कसं होतं. त्यामुळं इन फ्युचरमध्ये पण हे जे तुम्हाला गोष्टी राईट बाय द एनसायटी बाय द स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला जे सांगितलं जातं, त्यांना तुम्ही लाईफमध्ये असं खूप मोठं ट्रेजर, एक खजिना म्हणून बेसिकली त्याला सांभाळून ठेवा. इन फ्युचरमध्ये तुमचा पैसा कोणतरी उडवून घेऊन जाईल, पण जे नॉलेज तुम्हाला भेटलं ना स्वतःला कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म मध्ये, ते तुम्हाला ऑलवेज मदत करताना बघायला भेटणार. राईट, सो त्याला तुम्ही कधी असं स्किप करू नका. आणि यांना काय करायचं मध्ये आत्मसात करा चांगल्या पद्धतीनं. सो तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह फॉर्म मध्ये बघायला भेटणार आहे. सो फर्दर काय सांगितलं बघा, अब्सन्स ऑफ एनी गायडन्स. बघा सिच्युएशन ती चाललेली आहे, गायडन्स प्रॉपर भेटत नाही किंवा काउन्सिलिंग जरी भेटली नाही, तर पर्सनची सिच्युएशन काय चालली आहे बघा. द पर्सन गेट्स ऍडिक्टेड अँड बिकम डिपेंडंट ऑन देअर काय असणारे यूज फॉर अल्कोहोल अँड ड्रग्स. सो एखाद्या पर्सनला जर का ऍडिक्शन लागलं असतं, तर त्याचं सिंपल साधं म्हणणं काय की त्यानं जाऊन बेसिकली डिस्कस करणं. आता ऍडिक्शन ना की ओनली ड्रग्सचं और इव्हन अल्कोहोलचं आहे, कोणतं ऍडिक्शन आपल्याला असू शकतं, कोणतंही. काही ऍडिक्शन सांगण्यासारखे असतात, काही ऍडिक्शन न सांगण्यासारखे बनवून असतात. मग आपल्याला समजतं की बाबा मला ऍडिक्शन लागलेलं आहे, जे की सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहे. तुमचं काम काय बनवून माहितीये का, हायर पर्सन जो आहे ना, त्याला तुम्ही बेसिकली डिस्कस करणं, गायडन्स घेणं त्याच्याकडून, थोडंसं काउन्सिलिंग घेणं, म्हणजे तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल. अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्येच अडकून राहा. सो जेव्हा एखाद्याला फील होतं की बाबा मी अशा कंडिशन मध्ये अटकलोय ना, इमिजिएटली डिस्कस करा. अदरवाईज सिच्युएशन अशी होणार आहे की तुम्ही स्वतःहून जर का त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असाल, तर काय काय कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला फेस करावं लागतं, हे यांसाठी पुढे कंटिन्यू सांगते. काय सांगते बघा, की डिपेंडन्सी इज टेंडन्सी ऑफ बॉडी मॅनिफेस्ट काय असणारे कॅरेक्टरिस्टिक अँड अनप्लेजंट काय असणारे विड्रॉल सिंड्रोम इफ रेग्युलर डोस ऑर ड्रग्स अल्कोहोल काय मेन्शन केलं अब्रप्टली इज डिसकंटिन्युएड. काय मेन्शन केलं, सिच्युएशन अशी होते की एखादा पर्सन ऍडिक्टेड झालेला आहे, त्याला अल्कोहोल और बेसिकली ड्रग्सचा काय झालं की ऍडिक्शन लागलेलं असणार आहे. तर त्याने डिसाईड केलं की बाबा मला काय करायचं की आता ह्याला सोडायचं आहे. राईट ना, इमिजिएटली काय करायचं, सोडायचं आहे. अब्रप्ट हा बेसिकली जो डिसकंटिन्युअसली असणार अब्रप्ट इमिजिएटली त्याला सोडायला जात असतो. तर त्याच्यामध्ये काय होलं की त्याला स्पेसिफिक काही विड्रॉ सिंड्रोम्स बघायला भेटणार. सिंड्रोम म्हणजे काय असणार, सिंड्रोम्स नाही, ग्रुप ऑफ काय असणार आहे, सिम्टम्स. सो एक सिम्टम असणार आहे का, नाही, मल्टिपल सिम्टम्स त्यांना बघायला भेटणार. आता मल्टिपल सिम्टम्स येत असतील, तर याचं मिनिंग समजू शकतो की त्या पर्सनची त्या ड्रगसाठी काय क्रिएट झाली होती, डिपेंडन्सी. अंडरस्टँड होतंय, ही डिपेंडन्सी क्रिएट झालेली आहे. पण त्याच्यामध्ये काय काय सिम्टम्स बघायला भेटणार आहेत, यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले, त्या पर्सनला ती एन्झायटी. राईट ना, दारू नाही पिली तर एन्झायटी क्रिएट होणार आहे. पूर्ण बॉडीवरती काय असणार आहे, स्वेट येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय मेनली मेन्शन केले, शेकिनेस, बॉडी म्हणजे थर 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 कापताना बघायला भेटणार आहे. हात वगैरे हे सगळं राईट ना, थोडंसं म्हणजे इरिटेट होताना बघायला भेटणार आहे. चिडचिडपणा होताना बघायला भेटणार आहे. अशा केसेस क्रिएट होतात. फर्दर काय सांगितलं बघा, नॉशिया, मळमळल्यासारखं होतंय. त्यानंतर काय स्वेटिंग, राईट ना, घाम सुटल्यासारखं होतं. ड्रग्स न घेणाऱ्या पर्सनची सिच्युएशन होती बाळांनो. रात्री जर का झोपताना गोळी जर घेतली नाही, तर पूर्ण बॉडी घामाघूम होऊन जाते. बिकॉज ऑफ वॉट, ऍडिक्टेड झाले त्या झोपेच्या गोळीसाठी. तर कंडिशन मेनली मेन्शन करून विच मे बी काय असणार रिलिव्ह वेन द काय असणार यूज ऑफ रियुज काय असणार अगेन. मग तसा पर्सन काय करतो माहितीये का, ड्रग्स घेतोय किंवा बेसिकली अल्कोहोल घेतला, बॉडी शेक करायची थांबून जाते. ड्रग्स घेतल्यानंतर अल्कोहोल नंतर मळमळ जे होते, नॉशिया जे येते, ते थांबून जाते. राईट ना, और इव्हन काय असणार, जसं गोळी घेणार आहे झोपेची, त्यानंतर आरामात परत झोप लागताना बघायला भेटणार, स्वेट वगैरे काही ना काही ना एकदम रिलॅक्स म्हणून येताना बघायला भेटतं. कधी रियूज केल्यानंतर, म्हणजे फर्स्ट टाइम युज करत होता त्यावेळी प्रॉब्लेम क्रिएट झाला.
आता त्याने सोडायचा प्रयत्न केला, बट सोडायचा केल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेत, वेगळेच प्रॉब्लेम यायला लागलेत. मग त्याला त्या प्रॉब्लेमला सप्रेस करण्यासाठी पुन्हा त्याने ड्रग्स घेतले. मग मला सांगा, की पुन्हा ती सायकल तीच चालू झाली ना रे? तुम्ही घेतलं, सोडलं, त्याच्यात प्रॉब्लेम क्रिएट झाला, परत तुम्ही ड्रग्स घेतलं. मग अशी सायकल कंटिन्युअस कंटिन्युअस राहताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे समजून घ्या, की तुम्ही ऍडिक्शन एका वर्षासाठी कराल, सोडण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष. जर का तुम्ही प्रॉपर वेने जर केलं, तर झटकन झटकन तुमचे सगळे बेसिकली काय असणार, ऍडिक्शन तुम्ही सोडू शकता. बाय द युअर काय असणार आहे, एक म्हणजे काय असणार, ट्रू नॉलेज, आणि सेकंड थिंग काय असणार, युअर विल. राईट ना? तुमची किती विल, तुमची किती स्ट्रॉंग आहे, इच्छाशक्ती किती बेसिकली स्ट्रॉंग आहे ना, हे खूप जास्त मॅटर करताना बघायला भेटणार. ट्रू नॉलेज भेटलं, इमिजिएटली गिव्ह अप होताना बघायला भेटणार, जास्त वेळ लागत नाहीये. जस्ट लाईक स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तुम्हाला मी ऑलवेज एक गोष्ट सांगत होतो की मीट इटिंग नाही करायला पाहिजे. बट इन जनरल मध्ये लहानपणापासूनच आपण मीट इटिंग करतोय का, आपल्या पॅरेंट्सला आपण बघतोय. राईट ना? पॅरेंट्सला बघतोय, आणि त्यानंतर मिटिगेटिंग आपल्या पण चालेल. बट शास्त्रांच्या अकॉर्डिंगली मिटिगेटिंग इज अ सिनफुल ऍक्टिव्हिटी. सगळ्यात मोठं पाप कर्म असं कन्सिडर केलं जाते. राईट ना? सो समजून घ्या, त्याला मिटिगेटिंग गिव्ह अप करणं हे आपल्यासाठी कितीतरी म्हणजे डिफिकल्टी क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. खरंच इतकं इझी नाही मिटिगेटिंग म्हणजे ते स्किप करणं, बिकॉज ऑफ वॉट, तुम्हाला तिची टेस्ट भेटलेली. बट ज्यावेळी आपण बेसिकली काय करतो माहिती का, मिटिगेटिंग सोडायला चालू करतो ना, कुठे ना कुठेतरी अशा टाईपचे तुम्हाला काय असणार आहे, की स्पेसिफिकली सिम्टम्स येताना बघायला भेटणार आहे. बट मला काय म्हणायचंय, आज वर्ल्ड वाईड जर डिस्कस करायचं म्हटलं तर इस्कॉनचे ओव्हरऑल 700+ बेसिकली काय टेम्पल्स आहेत. वर्ल्ड वाईड 700+. करोडो करोडो लोक बेसिकली काय करतात माहिती का, स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस करतात. आता प्रॅक्टिस करणारे लोक मला सांगा, 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल फॉलो करतात. त्याच्यामध्ये पहिलाच रूल काय असणार, नो मीट इटिंग. मग मला सांगा, जी लोक मीट इटिंग करत होते आधी, त्यांनी हे गिव्ह केलं ना. आता गिव्ह करण्यासाठी सिच्युएशन काय झाली, की त्यांच्यासाठी ट्रू नॉलेज भेटलं. ट्रू नॉलेज काय, इमिडिएटिंग करणं, इट्स व्हेरी व्हेरी सिन्फुल ऍक्टिव्हिटी. शास्त्रांच्याकडून जर सांगत असेल तर आपण ते मान्य करायला पाहिजे. सो ट्रू नॉलेज जेव्हा येतं, त्यावेळी आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येतं. हे ट्रान्सफॉर्मेशन आल्यामुळे खूप जणांनी बेसिकली काय असणार आहे, की गिव्ह करताना बघायला भेटणार. आता तुमच्या क्लासमधले पण असे खूप जण लोक असणार आहेत, खूप स्टुडंट असे असेल की जे पहिल्यांदा मिडिटेटिंग करत होते, पण ज्यावेळी त्यांना रिअल नॉलेज भेटलं की मिडिटेटिंग करणं इट्स व्हेरी काय असणार आहे, सिन्फुल ऍक्टिव्हिटी, त्यांनी काही जणांनी सोडलं पण असणार आहे. आहे का कोणी की पहिल्यांदा खात होतं पण आता सोडून दिलं, आता खातच नाहीत? एक, दोन. राईट ना? का? रिअल नॉलेज आहे बाळांनो. अजून पण काही जण आहेत की ज्याच्यामध्ये ते खाताना बघायला भेटणार आहेत. मी याच्यामध्ये म्हणत नाही, बट तुमच्यामध्ये जर का डिझायर असेल की बाबा हे चुकीचं आहे आणि मला सोडायचं आहे ना, तर तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये हळूहळू आलेले आहेत बघा. ट्रू नॉलेज ज्यावेळी भेटतं ना, इमिजिएटली गिव्ह होऊन जातं. बट आता कसं आहे, डिपेंडन्सी क्रिएट झाली होती, नाही खाल्लं तर काय होणार, अरे माझी बॉडी एकदम लीन बॉडी होऊन जाईल, माझं काय होईल कसं होईल नाही. घरचा एक्झाम्पल देतो, माझा छोटा भाऊ, त्याला बेसिकली फोर्स मध्ये काय करायचं होतं की म्हणजे फोर्स मध्ये जॉईन करायचं होतं. सो त्याची अशी इच्छा होती की बाबा मीटिंग खायलाच पाहिजे. पण जेव्हा तो माझ्याबरोबर राहायचा, मी त्याला स्पिरिच्युअल नॉलेज द्यायचो, मला अंडरस्टँड झालं की बाबा नाही खायला पाहिजे, ठीक आहे दादा म्हणतो तर एकदा ऐकावं. त्याने 1 वर्षासाठी सोडून दिलं. देन त्यानंतर नेक्स्ट इयर पूर्णपणे तो काय केलं माहिती का, जे काय वेगन प्रोटीन असणार आहे त्याच्यावरती स्पेशली डिपेंड राहिला, स्प्राउट्स वगैरे, बनाना, त्यानंतर मिल्क वगैरे याच्यावर डिपेंड राहिला. नेक्स्ट इयर मध्ये त्याचं झालं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये. संपला विषय. काय गरज होती? 1 वर्षासाठी त्याने काही इमिजिएटली गिव्ह अप केलं. आज तो ग्रेटफुल आहे कोणासाठी? भक्तीसाठी, स्पिरिच्युअल लाईफसाठी. मस्तपैकी आता दादरमध्ये एकदम जॉईनिंग करून पूर्ण फुल आपली एकदम एक प्रोफेशनल किंवा मेनली म्हणू शकतो की एकदम सिक्युअर लाईफ आता जगायला चालू केली. म्हणजे ते करू शकतो आपण, नाही असं नाही. करू शकतो, बट कसं आहे माहिती आहे का, आपला फेथ नाहीये. ज्याला फेथ येईल तो बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का, याच्यातून ओव्हरकम करू शकतो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. पॉईंट काय करा की त्याच्यामध्ये मेनली समजून घ्या काय असणार आहे. सो हा पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिला. फर्दर काय सांगतात बघा. येस, इन सम केसेस विड्रॉ सिम्टम्स कॅन बी सिव्हिअर. ही पण कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. एखादा पर्सन जर का ह्यूज अमाऊंटमध्ये जर का ऍडिक्टेड जर झाला असेल ना, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. एस्पेशली कोकिंग ड्रग्स मध्ये घ्या. अरे काय असणार आहे, हिरोईन और अल्कोहोलमध्ये एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर. तिथून बाहेर पडायचं म्हणजे सिव्हिअर सिम्टम्सला त्यांना फेस करावं लागतं. और इव्हन कधी कधी लाईफ मध्ये इतकं इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, त्या पर्सनची इव्हन थ्रेटनिंगचं मिनिंग समजते, डेथ पण होऊ शकते ते ओव्हरकम करत असताना. त्यामुळे रिहॅबिलेशन केसमध्ये कधीही त्या पेशंटला डॉक्टर असं सजेस्ट करत नाहीत काय की तुम्ही इमिजिएटली सोडून द्या. नाही, तुम्ही किती करत होता की पर्टिक्युलरली 10 सिगरेट घेत होता ना, की काय करा, 2 सिगरेट कॅन्सल करा, 8 सिगरेट दिवसात प्या, काय प्रॉब्लेम. प्या म्हणतात, लिटरली सांगतात प्या, पण किती? 8. त्यानंतर नेक्स्ट बेसिकली मंथ मध्ये किंवा वीक मध्ये 8 चे 6 करा, मग 4, मग 2, मग 1, रेग्युलरली 1 लेवलती घ्या. सर्टन टाइम पिरियड तुमचा असा होईल की तो पर्टिक्युलरली जो रिसेप्टरचा टॉलरन्स लेवल इतका हाय लेवलला गेला होता ना, तो लो लेवलला आरामात येऊन जाईल. मग तुम्ही काय करू शकता की त्या डोसला इमिजिएटली गिव्ह करू शकता. सिमिलर केसमध्ये मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आज बेसिकली अकॅडमीमध्ये आहात, ज्यावेळी तुम्ही पर्टिक्युलरली काय करत होता की घरी ज्यावेळी होतात, वीकली तुम्ही बेसिकली नॉनव्हेज खात होता, वीकली नॉनव्हेज खात होता. बट आता तुम्ही घरी जाताय महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून, त्यामुळे काय होतंय, एक एक 2-2 महिन्याचा तुमचा गॅप मध्ये येतोय.
म्हणजे बघा, हा टॉलरन्स लेवल तुमच्यासाठी क्रिएट केला जातोय. आता घरी गेल्यानंतर मला पण माहिती आहे की तुमच्यात तेवढी जास्त इच्छा पण नसते खायची. पण सिच्युएशन अशी होती, पॅरेंट्सने आणलेले, आता खावंच लागत आहे. काय विषय संपला, राईट ना? आणतच नाहीत आता, खावंच लागतंय. बघा, सिच्युएशन अशा बाळांनो, की आता जरी पॅरेंट्सने आणलं तरी बेसिकली काय होत नाही, इच्छा आपली होत नाही खाण्याची. म्हणजे इट्स नथिंग बट काय असणार की तुमच्यामध्ये ते ट्रू नॉलेज किंवा बेसिकली त्या डिपेंडन्सीवरून तुम्ही काय होता की आता ओव्हरकम होत चाललेलं आहे. ओव्हरकम झाले. बट काही जणांना खूपच एक्स्ट्रीम क्रेविंग जर असेल, तर सिच्युएशन काय असणार आहे, सिव्हिअर सिम्पटम्स येणार आहेत. त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागणार आहे. बट स्ट्रगल करत असताना जर का तो सक्सेसफुल झाला तर चिल राहू शकतो. पण सक्सेसफुल जर नाही झाला तर त्या ऍडिक्शन मध्ये तो अटकत राहणार आहे. आणि लास्ट मोमेंटमध्ये तुम्ही पण बघू शकता, नॉनव्हेज मुळेच व्हरायटी ऑफ बेसिकली डिसिजेस तुम्हाला होताना बघायला भेटतात. व्हरायटी ऑफ डिसिजेस बघा, व्हरायटी ऑफ डिसिजेस, राईट ना? तर कंडिशन काय करायची त्याच्यामध्ये मेनली समजून घ्या. समटाइम बेसिकली इतकं म्हणजे ती इनसेन्सिटिव्हिटी बेसिकली फील येताना बघायला भेटणार आहे. ती पण एक बॉडी आहे बरं का. ती पण एक प्रॉपर बॉडी आहे बाळांनो, राईट ना? आपल्या बॉडीचा एक प्रॉपर शेप आहे, हेड आहे, चेस्ट आहे, राईट ना? प्रॉपर थिंग्स आपल्याला बघायला भेटणार आहे. ती पण एक प्रकारची बॉडी आहे. आणि महत्वाची गोष्ट, ती एक डेड बॉडी. जी की डेड बॉडी तुम्ही मस्तपैकी फ्राय करून खाताय. डेड बॉडी तुम्ही खाताय सिंपल साध्या भाषेमध्ये. काय खाताय? डेड बॉडी खाताय, डेड फ्लेश तुम्ही खाताय, मेलेलं शव खाताय तुम्ही. आपल्यामध्ये मेलेलं शव जे असतं ते आपण जाळतो. आपण मेलेलं शव जे असतं, फिश असेल और अदर बेसिकली गोट वगैरे जे असणार आहेत, त्यांना आपण काय करतो, हे चिकन कोंबडी, राईट ना, मेलेलं शेव आहे रे. त्या मेलेल्या शेवाला आपण काय करतो, जिथे आपण आपल्या आपल्या बॉडीला जाळतो, पुरतो, तिथं तुम्ही काय करताय की मस्तपैकी त्याला तंदूर करून तळून बिळून मस्तपैकी खाताय. दॅट्स इट, बाकी वेगळं काय नाही. शेव खाताय तुम्ही, एक मृतदेह तुम्ही करताय. सो बघा किती भारी तुम्ही पद्धतीने एकदम अलग लेवलचं आहे. सो माझं सिंपल साधं म्हणणं काय माहितीये का, की जसं तिथे फिलिंग्स आहेत, त्याच्या इकडे पण फिलिंग्स आहेत, आपल्यामध्ये पण फिलिंग्स आहेत, राईट ना? आपलं जर काय एखादं बाळ बिळ मेलं तर ढा ढू ढा एकदम रडा गाणं एकदम चालू होतंय. सिमिलर केस तिथे पण जर का कोंबडी वगैरे मरत असेल, राईट ना, तर तिथे पण त्यांच्या फिलिंग्स आहेत. बट विचार विचार हा करा की बाबा तिथं पर्टिक्युलर तो अॅनिमल, त्यांची पण फॅमिली असते. तुम्ही बघितली का नाही? प्रॉपर त्यांची एक फॅमिली असते बाबा. तुम्ही कोंबडीच्या एका पिल्लाला ना उचलून घेऊन जायचा प्रयत्न करा, नाही ना कोंबडी चावली तर बघत बसा. पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हा, खरं सांगायला लागलोय. अरे आमच्या मस्त घरी आहे ना कोंबडी असायची आहेत बघा. आमच्या घरी काय काय असत, कोंबडी, त्यानंतर ना ससा, कबूतर, त्यानंतर ना कुत्र वगैरे, तर पाळीव प्राणीमध्ये गाई म्हशी हे सगळं बेसिकली एकदम सिस्टमॅटिकली आम्ही सांभाळायचो, मस्त एन्जॉय करायचो. तर मग संध्याकाळची आई काय सांगायची माहितीये का, जा त्या कोंबड्यांना काय कर माहितीये, खुराड्यात डाळून ठेव. खुराडे माहितीये? बास येऊ ना बात. तर अशी छोटी छोटी पिल्ली भाई साप घरभर इकडे तिकडे फिरणार, राईट ना? घरात किचन जवळ हॉलमध्ये कुठं काय कुठं पण फिरत बसणार. त्यांना एकाला उचला जायचं. आता उचला गेलं तर मी पिल्लाच्या माग, कोंबडी माझ्या माग. सिच्युएशन अशी व्हायची, उचलून एक 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 करायचं, उचलायचं, तर आली का नाही व्हायचं, चावायची. आता विचार करा ती किती सिक्युअर केस मध्ये येताना बघायला भेटणार कोंबडीसाठी, राईट ना? कोंबडीच्या ते पिल्ल्यासाठी किती असणार आहे. आता इमॅजिन करा, अशा जर का ते रिलेशन त्या दोघांचं जरी असेल, आणि त्या जर का कोंबडीच्या पिल्लाला उचलून काढा काढा आपण कापत असेल, ते डेड बॉडी आपण खात असेल, मग आपल्यामध्ये बेसिकली त्या दानवांमध्ये, डिमन्स मध्ये काय डिफरन्स आहे बघा. प्युअर काय असणार आहे माहितीये का, की शिंग नसलेले डिमन, मोठे मोठे दात नसलेले डिमन, आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काय डिफरन्सच नाही, राईट. आपण आणि त्याच्यामध्ये राक्षसांमध्ये काय डिफरन्स आहे, ते बेसिकली मोठ्या शिंगाचे असतात, फ्लेश खातात. आपण पण बेसिकली राक्षस झालो, आपण काय खात, आपल्याला फक्त काय नाही, मोठे शिंग नाहीत आणि दात नाहीत, बस. हा, आपण जरा प्रोफेशनल डिमन झालो, राक्षस आहे. मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन थाळीवरती बेसिकली आपण ताव मारताना बघायला, प्रोफेशनल आपण डिमन आहे. बट कॅरेक्टर कसे आहेत, राक्षसासारखेच आहेत. सो ह्याला ओव्हरकम करायला पाहिजे, समजून घ्या फ्यू थिंग्स, नाहीतर परत अटकताना बघायला भेटणार आहे. ओके, सो पॉईंट इथं मेनली कव्हर झालाय. नाव द इफेक्ट ऑफ काय असणार आहे, दिस ड्रग्स इन आवर काय असणार आहे, बॉडी, बघा काय होणार. ओके, तर इतकं ऐकल्यानंतर तरी प्लीज गिव्ह अप दिस बॅड हॅबिट्स और बॅड काय असणार आहे सोडून द्या. इट्स नॉट गुड. ओके, कंडिशन काय चालेल, उद्या जेव्हा कधी बेसिकली मीट कराल ना, त्यावेळी फक्त समजून घ्या समोर एक डेड बॉडी आहे तुमच्या. हा, समोर एक डेड बॉडी म्हणून कन्सिडर तुम्ही खाताय असं कन्सिडर करा. बघूया किती जणांची खायची इच्छा होत्या परत. हा, काय म्हणते? हा ना, काय राव ते रस्त्यावर असं लटकलेले असते, त्यांना तसं लटकवलं पाहिजे राव. हा, त्यांना तसं लटकवलं पाहिजे, मारून बिरून मस्त बे, हेड त्यांचं बाजूला इथं असं ठेवलंय आणि उलटा केला टांगलाय त्याला, पायात बेसिक असं टाकून लटकवून टाकलं पाहिजे, राईट ना? काळजी करू नका. त्यांना पण एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये, राईट ना? गरुड पुराणानुसार श्रीमद भागवतामध्ये 5th कॅन्टो मध्ये दिलेलं आहे, जो जो व्यक्ती या टाईपचे बेसिकली म्हणजे पाप कर्म करतो ना, त्यांना तसंच एक्झॅक्टली लटकवलं जातं.
आता तुम्ही असाल हे तुम्ही काय बघितले का? काळजी करू नका. जसं इथं मी तुम्हाला सांगतोय एनसीईआरटीचा तुम्ही टॉपिक बघताय की ड्रग्ज आणि मला सांगा अल्कोहोल आणि ड्रग्ज तुमच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह आहेत का डिस्ट्रक्टिव्ह आहेत रे? सांगा ते कुठे सांगितलंय? एनसीईआरटी मध्ये तुम्हाला मी दाखवलं. एनसीईआरटीचं त्यासाठी म्हणतोय. त्यामुळे कसं झालं की सगळ्या गोष्टी तुमची फेथ जडतोय ना याच्यामध्ये. आणि तुम्ही एक्झाम्पल पण बघितलेले आहेत. कुठले किंवा बघताय एक मस्तपैकी रस्त्याने चाललेला माणूस आहे दारू पिताना इकडे तिकडे डुलत 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 जातोय. ते काय रस्ता क्रॉस करताना बघायला भेटणार आणि गाडीवर उडवून जाते त्याला. उडवून जाताना बघायला भेटणार तुमच्या समोर किंवा दारू पिणं किती बेसिकली भयानक असणार आहे. म्हणजे तुम्ही बघितलं, विश्वास ठेवला, कन्व्हिन्स झाला, त्यामुळे दारू प्यायची. प्यायची ना? ए बरं प्यायची का नाही? नाही प्यायची. काय काय का तू विचार ज्यूस प्यायचा का दूध प्यायचं का विचारतो मी त्याला. हा विचार त्याला. हा काय काय करत बसलाय लक्षच नाही तर. तर अशा केसमध्ये आपण ड्रिंकिंग और बेसिकली काय करायला पाहिजे ड्रग्स नाही घ्यायला पाहिजे हे समजलं. सिमिलर केसमध्ये शास्त्रामध्ये पण काय केलं माहिती का हे सगळे तुम्हाला भगवद्गीता भागवतम वरती सगळे लिहिलेले आहेत आपण वाचलं आणि जर का ते एक्सपिरियन्स केलं तर आपला त्याच्यावरती फेथ पण आरामात काय करू शकतो जोडू शकतो. सिमिलर केसमध्ये सगळ्या इन्क्लूड केलं फक्त आपण कमी कुठं पडतो माहिती आहे का रिडिंग करण्यामध्ये. जाऊन देत महत्वाचं जे मला सांगायचं ते झालेलं आहे. जावा आता. ठीक आहे बघा कंटिन्यू करून घेतो. फर्दर सांगितले इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज बॉडीवरती काय काय इफेक्ट होतात ना ते समजून घेऊ आता. Immediate adverse effect of the drugs and alcohol abuse are manifested from the काय असणार रेकलेस बिहेवियर येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? रेकलेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा कंडिशन काय होते माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे एक्झाम आहे. उद्या एक्झाम आहे. पण तुम्ही आज काय करता माहिती आहे का? फुल बेसिकली काय असणार मोबाईलवरती टाइमपास करत बसणार रेकलेसनेस आले फरकच पडत नाही. नो इश्यू. रेकलेसनेस आलेलं असतं. सेकंड थिंग काय असणार आहे व्हॅन्डलिझम आणि काय असणार आहे व्हायलन्स. आता व्हॅन्डलिझम म्हणजे काय असणार आहे बंडखोरपणा. बंडखोरपणा इकडे करतात ना लोक बंड पुकारतात. सुट्टीच नाही. आम्हाला आमचा बेसिकली पैसा बिसा भेटला ना आज सगळी कंपनीला उडवून टाकणार. राईट ना बंडखोरपणा व्हायलन्स व्हायलन्स राईट ना. तुम्ही ते काय बरं आता मूवीचं बेसिकली केजीएफ मध्ये काय ते व्हायलन्सचा कुठला तरी बेसिकली काय डायलॉग आहे ना काय व्हायलन्स हा हा राईट ना. आय डोंट लाईक व्हायलेन्स. व्हायलेन्स लाईक मी. तर बेसिकली कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. मग तुम्हाला व्हायलेन्स माहितीच आहे मूवी मध्ये काय काय केलंय. हातोड्याने सगळ्यांना ठोकून काढलंय राव राईट ना. हातोड नाही तर काय मोठा हातोडा असतो ना. राईट ना त्यानंच बेसिकली मारताना बघायला भेटणार सिच्युएशन अशी क्रिएट होते काय झालं. का ग बाई परत यायचं तुला? हा ठीक आहे तो व्हायलन्स क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. एक्सेसिव्ह काय असणार डोसेस ड्रग्स मे लीड टू काय असणार कोमा. कोमाच गायबच होताना बघायला भेटणार आहे. काय चाललंय काय नाही. मग तिथं हा 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 हा, काय यायचं का बाय परत तुला? बाय बाय केलं ऑल द बेस्ट केलं का? पण ठीक आहे बघा कोमामध्ये बेसिकली एखादा पर्सन गेलं त्यालाच माहित नाही शिसू कधी झालेली सिच्युएशन ती. राईट ना? कोमाच्या केसमध्ये काहीच कळत नाही सेन्सलेस होतंय. ऐकत असतंय. राईट ना ऐकत असतंय बट कोण काय करते त्याला रिस्पॉन्स करता येताना बघायला भेटत नाही तर ती कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. अरे कोमा किती टाइमचा असेल सांगू शकत नाही हा. एखाद्याचा बेसिकली एका महिन्यासाठी एका वर्षासाठी 1.5 वर्षासाठी 2 वर्षासाठी 10-15 वर्षासाठी पण तशीच पडून असतात कोमामधून. बॉडी पूर्णपणे गेल्या कामात. नावाला फक्त जिवंत आहे कशाचं जिवंत आहे काहीच नाही राईट नाही ही कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार और इव्हन काय असणार आहे डेथ पण येताना बघायला भेटणार आहे ड्यू टू काय असणार आहे रेस्पिरेटरी फेल्युअर. मग मला सांगा रेस्पिरेटरी फेल्युअर साठी आपला त्याच्यामध्ये कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे स्मोकिंग. राईट ना ती कंडिशन येताना बघायला भेटणार लंग्स खराब होताना बघायला भेटणार सेकंड थिंग काय असणार आहे हार्ट फेल्युअर. राईट ना और इव्हन काय सेरेब्रल काय लिहिलं हे हा हॅमरेज कोणी म्हटलं का नाही डोक्यात हॅमर टाकेन माहिती आहे का? हातोडाच घालीन. तिथे काय हॅमरेज आहे का ब्रेन हॅमरेज सेरेब्रल हॅमरेज हॅमरेज नसतं रे बाळानो. हिमोरेज असतं हिमोरेज. त्यामुळे कधी ब्रेन हॅमरेज म्हणायचं नाही. काय झालं ब्रेन हॅमरेज झालाय. आता ब्रेन हॅमरेजचं मिनिंग काय म्हणतं की स्पेसिफिकली इनसाइड द ब्लड सॉरी इनसाइड द ब्रेन सम ब्लड वेसल आर रप्चर्ड. राईट ही कंडिशन इज नथिंग बट काय असणार आहे सेरेब्रल हिमोरेज असतो. ब्लड बेसिकली काय असणार त्याच्यामध्ये फर्स्ट आउट होताना बघायला भेटणार. कधी कधी बेसिकली ड्रग्स इतक्या ह्यूज अमाऊंटमध्ये घेतो बॉडीवरती प्रेशर इतकं खतरनाक लेवलचं क्रिएट होतं की लिटरली फाईन फाईन एकदमच्या ट्यूब्स असणार ब्लड वेसल्स रप्चर होताना बघायला भेटणार प्रेशर क्रिएट झालं ती कंडिशन. अ कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स अँड देअर काय असणार इंटेक अलॉंग विथ काय असणार अल्कोहोल जनरली काय असणार रिझल्ट इन ओव्हर डोसिंग अँड इव्हन द काय असणार डेथ येताना बघायला भेटणार. कॉम्बिनेशन इन द सेन्स समजून घ्या. बसलं एका टेबलवरती हा टेबल जर तुम्ही डिस्कस केला राईट ना तर टेबलवरती काय असणार आहे बघा इथं पर्टिक्युलरली वरती ठेवलं का इथं ग्लास इथं असणार चकना बिकना ठेवलेला सोबतीनं इथं आहे तुमचा सिगार असा जळताना असा धूर काढताना बघायला भेटणार.
शेजारीच काय माहितीये का, इथे असे प्लेट अशी ठेवली असणार आहे, तिथं कोकीन असं बेसिकली ठेवलेलं आहे त्यांना बघायला भेटणार आहे. इथंच काय नाही, ऍश ट्रे त्यांना बघायला भेटणार, ऍश ट्रे माहितीये ना. अरे ऍश ट्रे नाही माहिती. कोणाला माहिती, हात वरती करा बघू, ऍश ट्रे माहिती भाई साहब. हा ना. अरे बघा काय केलं जातंय, ज्यावेळेस सिगार बेसिकली फुकल्यानंतर ना पुढे ऍश बनते ना, राख येते ना, त्याला टाकण्यासाठी इथे एक ट्रे ठेवला जातो, त्याला म्हणतात ऍश ट्रे. ठीक आहे. आता हुशार काय जण असतात बघा, इथं जो पर्सन हे सगळं घेणार आहे, इथं अल्कोहोल आहे, इथं स्मोकिंग करते आणि इथं ड्रग्स घेतलेले आहेत. करते काय माहितीये का, इथले ऍश याच्यातून टाकतात, कधी कधी याच्यातच टाकून देते. कॉम्बिनेशन काय असणार आहे, कॉम्बिनेशन. और कधी कधी काय करणार माहिती का, यातलं बेसिकली थोडंसं ड्रग ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं, कॉम्बिनेशन. मग पी आणि मर. राईट ना. ते बेसिकली होणार आहे, मरून ते मरूनच जात आहे, अमर होत नाही ते. डायरेक्ट वर जात आहे ते. समजतंय का, अमर होत नाही ते, समजून घ्या. तर कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, सिच्युएशन अशी आहे. कळतंय ना. सो सिच्युएशन अशी सांगितलेलं आहे, समजून घ्या. सो ओव्हरडोस असणारे किंवा कॉम्बिनेशन मध्ये हा प्रॉब्लेम होतोय. द मोस्ट कॉमन वॉर्निंग साइन ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्युज अमंग द युथ इन्क्लूड काय असणार ड्रॉप इन काय असणार अकॅडमिक परफॉर्मन्स ऑब्विसली होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. जे ऍडिक्टेड झालेत, विषय सोडून द्या, ते कधी बेसिकली अकॅडमिक लेवलला आपला परफॉर्मन्स चांगला देऊ शकत नाही. राईट ना. रिझल्ट चांगलं काढणं किंवा अकॅडमिक मध्ये प्रॉपर बेसिकली काय असणार आहे, बिहेवियर मेंटेन करणं इम्पॉसिबल आहे. अनएक्सप्लेन काय असणार आहे, अब्सेन्स ऑफ स्कूल और काय असणार आहे, कॉलेजेस. तुम्ही बघता आजकाल खूप साऱ्या अशा मूवीज आहेत, खूप सारे मूवीज तुम्हाला बघायला भेटतात की ज्या या एज मध्ये तुम्हाला काय होतं की ऍडिक्शन लागताना बघायला भेटणार. ऍडिक्शन एकदा जर झालं तर बस, तुम्ही कोटा फॅक्टरी बघितलं सिरीज कोणी एखाद्याने. हा, काय चाललंय रे बाबा नो, या एज ग्रुप मध्ये तिथं तुम्हाला ड्रग्स वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे. कोटामध्ये आपण म्हणतो की खूप सारे बेसिकली एज्युकेशन एक हब आहे, बट सायमल्टेनियसली ड्रग्सचं पण खूप मोठं हब आहे बनवलं. राईट ना, खूप मोठं हब आहे. तुम्ही जर का एफसी रोडला गेला ना, एफसी रोड पुण्यामध्येच, जास्त दूर नाही, पुण्यामध्ये एफसी रोडला जा. तुम्हाला ड्रग्स, अल्कोहोल जे पाहिजे ते सगळं भेटून जाईल. पाहिजे ते एफसी रोड. एफसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, त्याच बेसिकली रोडला एफसी कॉलेज, आपण एफसी रोड असं म्हणतोय ना. आरामात सगळ्या गोष्टी भेटून जातात, पाहिजे ते सगळं भेटून जाईल तुम्हाला. सिच्युएशन अशा बाळांनो, पुण्यामध्ये आपल्या ती सिच्युएशन देतात. फर्दर काय असणार आहे, लॅक ऑफ इंटरेस्ट काय असणार, पर्सनल हायजीन, कधी झोपतंय, कधी उठतंय, कुठली कपडे घालले, काय केलंय, कसं केलंय, काही काही आयडिया नाही बाळांनो. काही आयडिया नसते. ड्रग्स मध्ये इतका पागल होताना बेसिकली पर्सन बघायला भेटणार. फर्दर काय असेल, विड्रॉल होणार आहे. राईट ना. तो बेसिकली एका ग्रुप मधून बाहेर पडताना बघायला भेटणार आहे. का, एक ग्रुप जर का व्यवस्थित चांगला एकदम गुड स्टुडंट सजेस्ट तुमच्यासारखा जर काय असेल, ड्रग तुमच्याकडून घेत नाही ना, लपून छपून रूम वरती, बाथरूम मध्ये गेले थोडासा, लय भारी आहे, लय भारी असं कोणी करत असेल तर बघा भाऊ. राईट ना. कमोडच्या वरती बेसिकली जर असं बनवलं, बसला खाली ना, घेतला असलं काहीतरी, असं काय करू नका कार्टन. राईट ना. कमोड मध्ये आत गेलं, मस्त पैकी जरा टाकायला टाकलाय. राईट ना. आणि मग बसलं प्रेशरसाठी, असलं काय करू नका, ते तंबाखू बिंबाखू घेऊन जाईल. राईट ना. असं काय करत असाल तर ऑब्व्हियसली तुमचा ग्रुप तो आयसोलेट होताना बघायला भेटणार आहे. सो सिच्युएशन अशी झाली की तुम्ही ज्यावेळी अशा टाईपचं काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना बघायला भेटणार, इमिजिएटली तुम्हाला रिमूव्ह करताना बघायला भेटणार, विड्रॉ झाला. आयसोलेट होताना बघायला भेटणार, सेपरेट होताना बघायला भेटणार आहे. कंडिशन काय ते, डिप्रेशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. फटिक, बॉडीमध्ये पेन, फुल कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. अग्रेसिव्हनेस, छोट्या छोट्या गोष्टीवरती चिडचिडपणा येताना बघायला भेटणार आहे. रिबिलियस नेचर, रिबेल, बघितलाय मूवी, कोणाच आहे, प्रभास. रिबेल. राईट ना. मस्तपैकी चांगलं चुंगलं साधं एकदम सुद्धा बाळ असते, कुठं आउट ऑफ इंडिया बेसिकली लर्निंग करत असते. राईट ना. आणि काय लर्निंग करायचं मूवी मध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. राईट ना. इकडून फोन केलेला असतो, तर येताना बेसिकली गर्लफ्रेंडला घेऊन येते. राईट ना, आई बाबा समोर. आणि त्यानंतर आई बाबाला तिथे ऑपोजिट जो असतो तो मारून टाकतो. त्यानंतर ना पास, रिबेल नेचर येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे काय, तिथं एक ईर्ष्याचा किंवा स्पेसिफिकली एक व्हायलन्स टाइप बेसिकली आपलं बिहेवियर इथं काय की चेंज होताना बघायला भेटणार आहे, एकदम येताना बघायला भेटणार, बिहेवियर येताना. डिटोरेटिंग काय असणार, रिलेशनशिप विथ असणारे फॅमिली, म्हणजे रिलेशन जे असणार आहे डिटोरेटिंग पण काय असणार आहे त्याच्यामध्ये, जे डिस्ट्रक्टिव्ह फॉर्म मध्ये त्या रिलेशन मधनं बघायला मिळतात. म्हणजे बघा, एखादा पर्सन जर का ऍडिक्टेड जर झाला असेल ना, त्याला इतकी भीती असते, जर काही रिव्हील जर झालं तर सगळा इश्यू होताना पाहायला भेटणार आहे. गपचूप लपून छपून पप्पांचं एक सिगरेट अर्धच वडताना बघायला भेटणार आहे. बाटली मागलेली असणार आहे, जाता जाता थोडस आपल्या ग्लासमध्ये थोडंसं इकडून टाकलं, मग बाटलीमध्ये पाणी टाकून देताना देताना बघायला भेटणार आहे. असे काही कांड करताना बघायला भेटणार आहे. आणि याच्यामुळे काय असणार की फॅमिलीमध्ये रिलेशन ऑब्विसली एकदम एकदम डिटोरेटिक होताना बघायला भेटणार, प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार. फ्रेंड्स मध्ये सिच्युएशन तीच आहे. फ्रेंड फ्रेंड एकत्र बसतात. एखादा जर का ज्याची पार्टी आहे तो मस्तपैकी आणतोय, सगळ्यांना पिऊ घालतो, दुसऱ्या दिवशी तिसरा, तिसरा चौथा असे करतात. पण एक असा असतो की जो कधीच पे करायला तयार होत नसतो, मग त्याला प्यायला तर पाहिजे असतं.
कारण अशी कंडिशन असणार आहे. मग हा जो बेसिकली पर्सन असणार तो डेफिनेटली ऍसिड होताना बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर फ्रेंड्स मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या सिच्युएशन आहे 10 रुपयाला लोक बेसलेस ना त्यांचा ग्रुप असलेच ना त्यावेळेस ऍक्च्युअली यांचा सगळ्यात सेन्सिटिव्ह टॉपिक चालू होऊन जातात. खतरनाक लेवलचे सेन्सिटिव्ह टॉपिक चालू होतं घरातलं म्हण याच्यातलं आपण मेनली विश्व भाषेमध्ये पॉलिटिशियनचे बेसिक टॉपिक्स. आता पॉलिटिशियनचं काय घेणं ते नाही. पण काय होतंय त्यांच्यामध्ये काय असणार आहे बोलताना बघायला भेटणार आहे. तिथं बेसिकली भांडणं होताना बघायला भेटणार पिता पिता एकमेकांच्या डोक्यात दगड बिगड घालून मारून मर्डर करून मोकळे होताना बघायला भेटणार आहे. अशा केसेस होतात. इव्हन काय असणार आहे इंटरेस्ट काय असणार आहे इन लॅक ऑफ काय असणार लॉस ऑफ काय असणार आहे इंटरेस्ट ऑफ काय असणार हॉबीज. लिटरली काय जण इतकी जबरदस्त लेवलचे एकदम वर्क करणारे असतात ना. तुम्ही आता इमेजिन करा मी हा जर एक्झाम्पल घेतलं राईट ना ते कबीर सिंगचं राईट ना तर त्याच्यामध्ये तो प्रोफेशनली कोण आहे एमडी डॉक्टर आहे बघा सर्जन बेसिकली बनलाय. बट जसं त्याला प्रीती बरोबर त्याचा ब्रेकअप होऊन जातोय प्रीती एका कोपऱ्यात आणि हा बेसिकली एका कोपऱ्यात त्यानंतर त्याची पूर्ण लाईफ ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी शो करते बघा. त्याने कशाच तरी पर्सनल हायजीन नाही करत राईट ना काय संबंध नाही काय नाही मग त्याने काय काय ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत राईट ना. पर बेसिकली तुम्ही तो सीन एक वेगळाच झालेला आहे म्हणा राईट ना. पर त्याने ज्यूस मध्ये काय करते काय टाकताना बघायला भेटणार आहे तुम्हाला लय एवढी बाटली असते ज्यूस मध्ये टाकते आणि प्याला चालू करते. म्हणजे सगळ्या डिस्ट्रक्टिव्ह लाईफ आहेत घरामध्ये बैठे तर सगळं असं काय बाटले बिअरच्या बेसिकली दारू सगळ्या बाटल्या सगळे पसरलेले आहेत स्मोकिंगचे सगळे एकदम असे बर्ड्स बेसिकली पडताना बघायला भेटणार आहेत. सिच्युएशन ही आहे बघा जो एक डॉक्टर होता तो एकदम स्वतःच्या प्रोफेशन मधून एकदम कोलॅप्स झालेला आहे. सो अशी कंडिशन क्रिएट होतो तुमचा लॉस ऑफ काय असणार इंटरेस्ट ना हॉबीज ते येताना बघायला भेटणार और इव्हन काय असणार चेंज इन काय असणार स्लिपिंग ऑब्विसली उठायचं झोपायचं खायचं प्यायचं काय माहितच नाही. इटिंग काय असणार हॅबिट्स येताना बघायला फ्लक्च्युएशन ऑफ काय असणार वेट और काय असणार ऍपेटाईट ऍपेटाईट म्हणजे काय असणार भूक पण प्रॉपर न लागताना बघायला भेटणार आहे. असे काही चेंजेस बॉडीमध्ये येताना बघायला भेटणार आहे बिकॉज ओनली द रिझन इज वॉट ऍडिक्शन ड्रग्स अल्कोहोल और एनी अदर राईट ना. त्या कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो माहिती आहे अटकताना बघायला भेटणार सो इट्स बेटर टू काय करायला पाहिजे इथून ओव्हरकम करणं गरजेचं आहे. हा पॉईंट इथे मेनली इन्क्लूड करून दिले. फर्दर काय सांगतात बघा देर मे बी इव्हन काय असणार सम फार रिचिंग काय असणारे इम्प्लिकेशन्स ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज म्हणजे याच्यामध्ये आणखी पण काही मेजर इश्यू येऊ शकतात. काय होणार आहे बघा अब्युजर इज अनेबल टू गेट मनी काय असणार आहे टू बाय द ड्रग्स. आता मला सांगा एखाद्या पर्सनकडे जर का असा पैसा जर भेटून चालत घरातलं एक्झाम्पल घ्या रे एक बेसिकली नवरा आहे पण मस्तपैकी काय करतोय काम बिम करतोय आणि दिवसाला बेसिकली 500 रुपये कमवले त्याचं जर का पैशामध्ये काय झालं की मस्तपैकी त्यानं पिण्यामध्ये 300 रुपये उडून टाकले 200 रुपये काय केलं की त्याच्यामध्ये पत्ता बित्ता रमी बिमी खेळून घरी आला तर घरी 1 रुपया नसणार आहे. आता त्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं की 10 रुपयाचे पैसाच नाही त्याकडे काय करणार आहे सांगा. काय करणार आहे बायकोला मारायचं मागण्याची पद्धत नसते घेण्याची पद्धत असेल डायरेक्ट राईट ना. तिचा बेसिकली छोटूसा पाठवा असणार आहे तो शोधा पत्राला कुठेतरी बांधून ठेवले का ते शोधा नाही तर घरातले पैसा काय असणार आहेत कुठे ना कुठेतरी बायकांची बघा एक सवय असते पैसा भेटला काय करायचं हा साखरेच्या डब्यात मिठाच्या डब्यात डाळींच्या डब्यात असं कुठे नाही 100 500 रुपये मस्त पैकी असं स्टप करून ठेवायचे तो येणार सगळ्या बाटल्या फाड फोड फाड सगळं तोडून बेसिकली टाकणार आहे त्या जे काही बेसिकली पैसे भेटणार आहे घेऊन पळायचं लगेच. जर तिथून पण परत नाही भेटत तर पैसा जरी तिने कुठेतरी लपून ठेवला असेल तिला पहिल्यांदा रट्ट त्याला चालू करायचं राईट ना. पोरांना आले पोरग मध्ये आलं ये तू पण या धाड एका ठोक्यात ते तिकडं दुसऱ्याला ते तिकडं राईट ना. आणि बायको बरोबर तिच्यावरती आणि रट्टे भरताना बघायला भेटणार सिच्युएशन अशी होती बाळांनो. और इव्हन एखादा जर का ड्रग्स भेटले नाहीत तर त्याच्यामध्ये एक दुसरा मूवी पण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता माहितीये का आता रिसेंटली आला होता कोणाचा माहितीये का यांचा रणबीर सिंग मला नाही रणबीर कपूर राईट ना. कोणाचा संजय दत्तचा संजू बघितले का बाळांनो त्या संजू बाबाकडे आहे ना ज्या मूवीचं नाव सांगितलं का नाही पहिला बघून मोकळा झालाय बरं का. सगळ्या गोष्टी बघून मोकळा झाल्यात. तर बघा त्याच्यावर एक लिस्ट दिलेली असती कोकिन ड्रग्स LSD झाले 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 सगळं 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 करत पान पलटले हे पण सगळे ड्रग्स घेऊन झाले बघा सगळ्या टाईपचे ड्रग्स घेऊन झालेले राईट ना. आणि त्या मूवीमध्ये तुम्ही बघता की सगळ्या सगळ्या थिंग्स तुम्ही बघा तुझ्या ड्रग्स घेत असताना पूर्ण बॉडी त्याची शेक करताना दिसते. सगळे तुम्हाला इव्हेंट्स म्हणजे मी त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. सो अशा मूवीज मधून आपण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की पर्टिक्युलर किती डिस्ट्रक्टिव्ह लेवलला आहे. आपण याच्यातून कसं ओव्हरकम करता येतं बघायला लागणार आहे. मल्टिपल टाइम्स भाऊन तो बेसिकली संजय बाबा राईट ना त्याच्यामध्ये जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. आणि आज त्यांच्या अजून पण मूवीज चालू आहेत मूवी मागो मूवी चालू आहेत आणि कितीतरी बेसिकली रिलेशनशिप आणि ऑल दॅट थिंग्स कितीतरी एकदम डिस्ट्रक्टिव्ह लेवलला काही येताना बघायला लागतात. खूप फर्स्ट लेवलची कंडिशन चालली आहे बिकॉज ऑफ वॉट की आपण आपल्या त्या मोमेंटला काय केलं नाही माइंड कंट्रोल केलं. त्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार बघा काय होणार आहेत येस ना. सिच्युएशन काय चाललंय की अल्कोहोल शी अ टर्न इंटू काय असणार आहे
राईट ना, चोरी बेरी करायचं, स्टेल करणं, राईट ना, रॉबरी वगैरे हे सगळं करणं, त्या गोष्टीमध्ये अटकताना बघायला भेटणार आहेत. ऍडल्ट इफेक्ट आर जस्ट नॉट रेस्ट्रिक्टेड टू द काय असणार आहे पर्सन हु इज युझिंग ड्रग्स ऑर अल्कोहोल. ऍट दॅट टाइम्स ड्रग्स, अल्कोहोल ऍडिक्टेड बिकम काय असणार कॉज ऑफ मेंटल अँड काय असणार फायनान्शियल डिस्ट्रेस फॉर काय असणार एंटायर फॅमिली अँड काय असणार फ्रेंड्स मध्ये. हा इश्यू तिथं काय असणार बाळांनो ओव्हरऑल येताना बघायला भेटणार आहे. सो सिच्युएशन समजून घ्या की जर का आपण या पद्धतीने जर का कंटिन्यू असल्या जर का भानगडीत जर आपण अटकत जर राहिलो तर किती एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये काय शकतो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात हे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो की समजून घेऊ शकतो. सो ओव्हरऑल बेसिकली फक्त काय राहिले 1.5 पेज फक्त राहिलेत. चालेल एक छोटासा बेसिकली पॅराग्राफ आपण हे आपण इथे कव्हर करून टाकूया 5 मिनिटासाठी. बघा पुढे काय होतं. काय मेंटिमेशन करून बघा. दोज हू टेक ड्रग्स इंट्राव्हेनसली, राईट ना, इंट्राव्हेनस कंडिशन समजते, राईट ना, ग्रुपमध्ये इंट्राव्हेनस ड्रग्ज घेताना खूप सारे पर्सन बघायला भेटणार. बट मला सांगा आतापर्यंत जे काही स्पेसिफिक तुम्हाला रिडिंग करून एनसाठी क्लिअर करत चालेल त्याच्यामधला असा कोणता गोष्ट आहे का जर का हे मी वाचलं असतं तर मला समजलं नसतं. सगळं वाचून घेऊन समजण्यासारखंच आहे सगळं याच्यामध्ये असं नाही की कंटेंट तुम्हाला न समजण्यासारखं आहे. बट स्टील मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन इतकं ह्यूज अमाऊंटमध्ये का देतोय. जर रिझन हे आहे की एकदा जर का हा चॅप्टर जर संपला तर मला या टॉपिकवरती परत बोलण्याचा काही संबंधच येणार नाही. कारण की हा एकदा जर का तुम्हाला हे पॉइंट्स क्लिअर जर करून टाकले की किती डिस्ट्रक्टिव्ह लेवलला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. वन टाइम जर का तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड झाला तुम्ही कन्व्हिन्स जर झाला तर लेक्चरचं इतकं एक्सप्लेनेशन देणं कुठे ना कुठेतरी बेनिफिशियल कुठे ना कुठेतरी सार्थक ठरताना बघायला भेटणार आहे. अदरवाईज जर का तुम्हाला इतकं कन्व्हिन्सिंग नेचरमध्ये सगळे एनसीईआरटी तुझ्या समोर ओपन करून बाय द स्पिरिच्युअली बाय द मटेरियली तुम्हाला कन्व्हिन्स करतोय हाऊ टू बिकम काय असणार आहे अवॉइड दिस ड्रग्स अँड अल्कोहोल अँड ऍडिक्शन पासून, राईट ना, फॉर रेग्युलेटरी प्रिन्सिपल कसे फॉलो करता येईल कसं स्पिरिच्युअल लाईफ मूव ऑन करता येईल या गोष्टीसाठी मी तुम्हाला जे देतोय हे सगळं त्याच्यामध्ये कसं असणार आहे युजफुल होऊन जाईल. तुम्ही जर काही गोष्टी फॉलोच नाही केल्या आणि स्वतःची लाईफ जर का अशी डिस्ट्रक्टिव्ह लेवलला घेऊन गेलात तर सगळं युजलेस असणार आहे. right? सगळं युजलेस असणार आहे. तुम्ही तुमच्या हाताने तुमची लाईफ सगळे स्पॉइल करून टाका. सो इट्स बेटर टू काय करा या गोष्टीतून बाहेर पडा आणि आजूबाजूला 4 लोक अशी जरी भेटली तर त्यांना पण समजावून सांगा की किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये या गोष्टीपासून ओव्हरकम करणं किंवा या गोष्टीमध्ये न अडकणं, राईट ना, तर ही गोष्ट त्याच्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल आहे. डायरेक्ट इंजेक्शन इंटू द काय असणार वेन युझिंग ते काय असणार निडल और काय असणार सिरिंज मेनली पेशंट. आता या केसमध्ये आपण बघितलेलं अशा टाईपचे इंट्राव्हेनस जर का आपण ड्रग्स घेत असेल तर रिसेंटली आपण एक डिसीज स्टडी केला होता कोणता एड्स. तर ऑब्व्हियसली याच्यामधून काय असणार एड्स हेपॅटायटिस बी जे की अनक्युरेबल डिसीजेस सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजेस, राईट ना, हे असे होताना बघायला भेटणार आहेत. मेनली मेन्शन करून देत अक्वायर्ड व्हेरी सिरियस बेसिकली मेनली मेन्शन करून डिसीजेस जसला काय असणार आहे यांच्यामध्ये येस एड्स और असणार हेपॅटायटिस बी जे की इनक्युरेबल आहेत ना, एकदा जर झाली तर लाईफ डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय होताना बघायला भेटणार. ओके फर्दर सांगितलं द व्हायरस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार दिस डिसीजेस ट्रान्सफर्ड फ्रॉम द काय असणार पर्सन टू अनदर बाय द शेअरिंग काय असणार इन्फेक्टेड निडल्स और काय असणार सिरिंज द मेनली मेन्शन करून. सो तिथं सिरिंज स्पेशली काय असणार रिस्पॉन्सिबल येताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये तुम्ही डॉक्टर बनाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपर अंडरस्टँड होणं गरजेचं हा बेस आहे तुमचा. फ्युचरमध्ये तुम्ही कशा प्रकारे एकदम बिहेव्ह करताना बघायला भेटणार बोथ एड्स आणि कशा असणार बाळून याच्यामध्ये मेनली मेन्शन हेपॅटायटिस बी आर क्रोनिक इन्फ्लामेशन मेनली मेन्शन इन्फेक्शन असणार. क्रोनिकचं मिनिंग समजतंय हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होणार आहे. बाकी एकदम सडन नसणार आहे ग्रॅज्युअल प्रोसेसमध्ये. अॅक्यूट नाही काय सांगितलं क्रोनिक. आता हा जर का वर्ड इथून क्रोनिक काढून टाकला आणि जर का मी अॅक्यूट जर दिला तर स्टेटमेंट मला सांगा कसं होणार आहे बाळांनो. नाही ना इनक्रेड होताना बघायला भेटणार आहे. क्रोनिक आहेत बाळांनो अॅक्यूट आहे अॅक्यूट म्हणजे सडनली हार्ट अटॅक सडनली अॅक्यूट आहे. बट एड्स कसं आहे क्रोनिक आहे ग्रॅज्युअल प्रोसेस डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. अल्टिमेटली वर्ड आल्या बाळांनो काय असणार आहे फेटल और इथे एक वर्ड अजून एक बाळांनो लिथल, राईट ना लिथल. आता फेटलचं मिनिंग आणि लिथलचं मिनिंग एकच आहे काय असणार आहे डेथ. डेथ होताना बघायला भेटणार. वर्डचं मिनिंग इव्हन तुम्हाला काय असलं पाहिजे माहित असणं गरजेचं. लिथल अँड फेटल आर दी सिनोनॉम्स. फर्दर काय सांगितलं बोथ कॅन बी असणार ट्रान्समिटेड थ्रू द सेक्शुअल कॉन्टॅक्ट ऑर काय असणार इन्फेक्टेड ब्लड. सो पॉईंट इथं मेनली मेन्शन करून दिलेत. रिलेटिव्ह काय सांगितलं इंट्राव्हेनस ड्रगच्या कन्सर्नमध्ये दिलं. सेकंड थिंग काय असणार आहे इथं तुम्हाला मेनली मेन्शन केलंय की स्पेसिफिक तुमच्या अल्कोहोलमुळे काय होणार. use of alcohol during the काय adolescence may have काय long term effects and could be leads to काय heavy drinking याने काय adulthood मध्ये पर्सनला क्रोनिक पुन्हा एक वर्ड यूज केलं क्रोनिक ड्रग्स आणि काय अल्कोहोल यूज केल्यामुळे नर्वस सिस्टम काय असणार बाळून तुमच्या याच्यामध्ये डॅमेज होताना बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये लिव्हर क्रॉस होताना लिव्हरला काय असणार आहे लिव्हर सिरोसिस होताना बघायला भेटणार आहे फॅटी लिव्हर होताना बघायला भेटणार कसं असणार आहे फॅटी लिव्हर. सो वर्ड एक्झाम्पल टाकला चालेल फॅटी लिव्हरचं मिनिंग काय असायला पाहिजे लिव्हर सिरोसिस. या वेळेला तुम्ही त्याला काय करू शकता की आयडेंटिफाय करू शकता. द यूज ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी इज ऑल्सो नोन काय असणार ऍडव्हर्सली इफेक्ट काय असणार फिटस. तुम्हाला सांगितलेलं एक जर का फिमेल कोणत्या याच्यामध्ये पिरियडमध्ये असणार जस्टेशन पिरियडमध्ये
राईट ना, प्रेग्नन्सी पिरियड मध्ये असेल. तिनं जर का बेसिकली अल्कोहोल जर घेतलं तर समजून घ्या तिचं मूल जे होणार असणार आहे कम्प्लिटली ब्लाइंड होऊन जातं. ब्लाइंड होऊन जातं बाळांनो. अल्कोहोलमुळं तिची जी बघण्याची त्या बेबीची बेसिकली जी ॲबिलिटी असते ती लॉस होताना बाय बाय बर्थ इट्स अन ब्लाइंड चाइल्ड. राईट ना, ती कंडिशन क्रिएट होऊ शकते. पण इतकंच नाही. त्या बेसिकली अल्कोहोलमुळं बॉडीमध्ये जे ऑर्गन प्रॉपर डेव्हलप होणार असतात, त्यांचे पण डिफॉर्मिटीज क्रिएट होताना बघायला भेटतात. सो दीज आर दी सम ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ द काय असणार आहे अल्कोहोल. नाऊ अनदर वन याच्यामध्ये काय तुम्हाला याच्यामध्ये काय मेनली मेन्शन केले ड्रग्स दिलेत. स्टेरॉइडल ड्रग्स मेनली मेन्शन करून दिलेत. तर याच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये काय बेसिकली चेंजेस येणार आहेत हे इन्क्लूड करून दिलेलं आहे. सो आपण ते उद्याच्या क्लासमध्ये बघू आणि फर्दर याच्यावरती प्रिव्हेन्शन काय असणार आहे तो उद्याच्या क्लासमध्ये आपण कव्हर करू म्हणजे उद्या ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर तुमचा काय होऊन जाईल संपून जाईल. राईट प्रॉपर वेने तुमचा याच्यामध्ये कव्हर होताना बघायला भेटणार आहे. आणि फ्रायडे म्हणजे सॅटर्डेच्या टेस्टला मी क्रिस्टल क्लिअर सांगून देतोय. तुम्ही जर का प्रॉपर मास्टर एनसीईआरटी चांगले सॉल्व्ह केली असेल देन त्यानंतर जर का एमटीची जर का प्रॉपर सॉल्व्ह केली असेल सिंगेजन देशात तर आहेतच बट मास्टर एनसीईआरटी आणि एमटीची जर का चांगले सॉल्व्ह केले असेल तर असोसिएशन रिझनचे क्वेश्चन मॅच द पेरिंगचे क्वेश्चन चांगले तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह होताना बघायला भेटतात. कारण की या एक्झामला डेफिनेटली तुम्हाला मी करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट बेस्ट आणि इव्हन काय असणार असोसिएशन रिझनचे क्वेश्चन टाकलेले आहेत. सो तुमचं काम आहे की या टाईपचे बेसिकली रेफरन्सेस प्रॉपर सॉल्व्ह करायचे. देन त्यानंतर काय असणार की याच्यावरती तुम्हाला चांगले मार्क्स भेटतात. अदरवाईज जर का हा चॅप्टर एकदा कव्हर जर झाला तर इमिजिएटली मी नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट वीक मध्ये घेणार आहे. तोच चॅप्टर तुमचा एक्झामसाठी पण असणार आहे. So तुम्हाला त्याच्यामध्ये परत प्रिपरेशन करायला चान्स भेटणार नाही. त्यामुळे आता व्यवस्थित प्रिपरेशन करा. आजच्या दिवशी जे काय असेल ते आज आहे 6 वाजेपर्यंत डाउट्सला ज्याला कोणाला काही डाउट्स असतील बिंदास या विचारा क्लिअर करून क्लिअर होतंय? हरे कृष्ण.